नाटक हे झाडासारखं असतं. त्याची मुळं जितकी खोलवर जातात ना, तितकं ते उंच आकाशाला भिडतं. तुम्हाला सुचलं ना, तर त्याचं काहीतरी तरी तुम्ही करा, तर त्याला गती मिळते. त्याचं चक्र सुरू होतं. मी घेतलं सायन्सला ॲडमिशन, पण मी रमले नाही त्या अभ्यासामध्ये आणि मी आर्ट्सला गेले. मग मी जोशी बेळेकर ठाण्यामधलं जे कॉलेज आहे, तर तिथे मी ॲडमिशन घेतलं. आणि नाटक म्हणजे ना घाम गाळणे, मोडे उचलणे, म्हणजे तुम्ही सगळे ना नुसतं स्वतःला एक्झॉस्ट करता. तर तुम्हाला दिसणारा जो दृष्टिकोन आहे, तो तुम्हाला समोरच्याला पटवावा लागतो. आणि 2017 मध्ये थिएटर कोलाज ह्याची निर्मिती सुरू करण्यात आली. सो ह्या मागे नेमकी संकल्पना काय होती? थोडंफार होतं डोक्यात, की अरे आता आपल्याला काही मिळाला चान्स, पण कुठे मिळणार, कुठे ओळखी किंवा कसं जायचं, ऑडिशन काय असते वगैरे तेव्हा ते काहीच माहिती नव्हतं. आपल्या मुलासमोर आई ही कायम सक्रिय असली पाहिजे. संवेदना जागृत करणं हे फार महत्वाचं आहे. एका नटासाठी ही खूप महत्वाची पायरी आहे. तुमच्या बालपणामध्ये ना तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या रील टू रिअल वर्ल्ड ह्या भागामध्ये आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री, होस्ट, गेले 20 वर्ष मराठी रंगभूमीवर काम करणारी, तसंच टीव्ही, जाहिराती आणि सिनेसृष्टीमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करणारी आणि दमयंती दामले यांच्या थोरल्या सुनबाई म्हणजेच पल्लवी वाघ केळकर. तर चला पल्लवीचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या खास गप्पांना सुद्धा सुरुवात करूया. पल्लवी, सगळ्यात आधी मी तुझं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये स्वागत करते. आणि माझा पहिला प्रश्न हाच असेल, कशी आहेस तू आज? मस्त, खूप छान आहे आणि मला तुमचं टायटलच खूप आवडलंय, पडद्यामागचे कलाकार. येस, खरं तर आम्हाला सुद्धा तेच जाणून घ्यायचंय, कारण ना एक अभिनेत्री, होस्ट, सूत्रसंचालन केलेलं आहे तू अनेक साम टीव्ही, सह्याद्री टीव्ही वरती सुद्धा, त्यासोबत अभिनय आणि एक नवीन सुद्धा आहे संकल्पना किंवा ज्याची संचालिका तू आहे. खरं तर मी त्या विषयावरती नंतर बोलणार आहे, पण ह्या सगळ्या करत असताना खरी पल्लवी कशी आहे हे मला जाणून घ्यायचंय. त्यामुळे मी सुरुवात करते त्या पल्लवीला विचारून प्रश्न, की बॉर्न अँड बॉटम कुठली तू, कुठे जन्म झालाय, बालपण कसं होतं आणि अभिनय करायचा ही आवड कशी निर्माण झाली आणि ह्या क्षेत्राला सुरुवात कशी झाली? थोडक्यात सांगायचं तर मी आहे मुंबईचीच, म्हणजे ठाण्यात अच्छा, म्हणजे माझं बालपण गेलंय. बालपण ठाणा मुंबई. ओके. ठाणं मुंबई आणि सगळं शिक्षण माझं जे झालंय ते ठाण्यामध्ये. ओके. मला एक उत्तम शाळा मिळाली, ठाण्यातली सरस्वती सेकंडरी स्कूल. आणि माझं घरातलं वातावरण मला फार पोषक मिळालंय ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कारण माझे बाबा वैद्यकीय सेवक, म्हणजे ते ओके. डेंटल सर्जन आहेत. ते त्या वैद्यकीय सेवेत असूनही त्यांना कलेशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. म्हणजे आहे, ते खूप उत्तम लिहितात. माझे आजोबा फार उत्तम लिहायचे. अरे वा. तर त्यांचाही जनसंपर्क, त्यांचा मित्रपरिवार हा सगळा कुठेतरी या क्षेत्राशी निगडीत उत्तम व्यक्तींबरोबरचा होता. म्हणजे मी जिथे राहत होते बारा बंगल्यामध्ये, बालपण म्हणजे 2री ते 10वी पर्यंतचा जो माझा ओके. शालेय शिक्षणाचा काळ हम्म. होता. तर माझे बाबा म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होते, त्याच्यामुळे आम्ही बारा बंगल्यात राहत होतो. सो तिथे सगळे गव्हर्नमेंट कॉलनी आणि तसं वातावरण होतं. तर तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींचं आमच्याकडे येणं जाणं राबता खूप होता. सो आम्ही जिथे राहत होतो तर तिथेच प्रज्ञा पवार राहायच्या. तर त्यांच्याकडे दया पवार, ऑफकोर्स त्यांचे वडील, त्याच्यामुळे ते यायचे. ते माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे साहित्याशी निगडीत गप्पा आणि अगदी म्हणजे रेग्युलर आपण असे जसे चहासाठी चला आज मी आलोय हा इथे, तर आपण भेटूया. आणि त्यांच्या चर्चा, माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र होते राम उगावकर, ते गीतकार होते. ते चित्रपट लिहायचे, म्हणजे संहिता लिहायचे उत्तम उत्तम. तर हे सगळं आमच्या घरामध्ये ना वातावरण होतं, साहित्याशी निगडीत बरोबर. जास्त होतं. आणि माझ्या आजोबांचं वाचन फार होतं सुंदर. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला, आणि बऱ्यापैकी माझं बालपण, माझे आई बाबा दोघंही नोकरीत असल्यामुळे त्यांच्याबरोबरचा आमचा सहवास हा खूप समृद्ध करणारा होता. बरोबर. त्यामुळे शाळेतनं घरी आल्यानंतर पण आमचा टाइमपास म्हणजे गोष्टीची पुस्तकं वाचणे, वाचलेल्या गोष्टींवरती चर्चा करणे, शाळेतली कवितांची पुस्तकं, म्हणजे पाठ्यपुस्तकातल्या कवितांना चाली लावणे, ते उत्तम तबला वाजवायचे, ते पेटी वाजवायचे. तर आम्ही हे सगळे आमचे खेळ असायचे. बरोबर. त्यामुळे माझी भाषेशी जी गट्टी आहे, म्हणजे मराठी भाषेशी गट्टी आहे, ती तर ती लहानपणापासूनच. लहानपणापासून होती.
माझे बाबा किलबिल दूरदर्शन सह्याद्रीवरती, म्हणजे तेव्हा मी अगदीच छोटा शिशू, मोठा शिशू, म्हणजे इतकी लहान होते खरं तर. पण त्यांच्या संकल्पना खूप वेगळ्या असायच्या. तर लहान मुलांना दातांची काळजी कशी घेतली पाहिजे, तर ह्याच्यासाठी छोटी छोटी नाटुकली ते तिथे करायचे. आणि बरोबर. त्यात सगळ्यात आम्ही असायचो, सगळी लहान मुलं, मी, माझा भाऊ, अजून त्यांचे सगळे मित्रांची मुलं, सगळेजण त्याच्यामध्ये आम्ही आपले म्हणजे तिथून खरं म्हणायला दूरदर्शनला. हरकत नाही, की अभिनयाची खरी ते कुठेतरी सुरुवात छोटीशी झाली हो, असेल. आणि खूप वेगवेगळ्या व्यक्तींना पाहिलं, म्हणजे जसं विजया वाड आहेत, तर त्यांच्याबरोबरही आमचे खूप घरोघरचे संबंध होते. सो निशिगंधा ताईला खूप लहानपणापासून पाहिलंय. ती अभ्यासही उत्तम होती, ती अभ्यासामध्ये. ती चित्रपटांमध्ये काम करायची. म्हणजे हो, तेव्हापासून हो. ती स्टार होती. पण त्यांचे ना दोन्ही प्रवाह पाहिलेले आहेत. म्हणजे एक शैक्षणिक प्रगती पण पाहिलेली आहे. त्यामुळे मुळे येणारी विचारांची प्रगल्भता ही त्यावेळेपासून ते एक ऑब्झर्वेशन होतं. आपण काय करू मोठं झाल्यानंतर हे नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच म्हणजे खरं सातत्याने म्हणायला, की रमत होतो. म्हणजे कळत-नकळत कुठेतरी हे शब्दांचे किंवा भाषेचे हो. आणि अभिनयाचे हे संस्कार ऑटोमॅटिकली होत होते हं. तुझ्यावरती. पण पल्लवी, बालपणी काय होणार? म्हणजे आपण प्रत्येकाला, की मोठं झाल्यावरती कोण बनणार? काय होणार? तेव्हा तुझं उत्तर काय असायचं विचारल्यावर? मी खरं सांगू, मी एकतर कधीच, म्हणजे दिसण्याच्या बाबतीत पण एकदम साधारण, काळी, सावळी अशी कशी तरी नेहमी हे असायचं. पण तरी मला नेहमी असं वाटायचं, की आपण ॲक्टर व्हायला पाहिजे. मला कारण काय ॲक्ट्रेस त्याच्यासाठी? व्हायचंय. म्हणजे काहीतरी एक आपल्याला असं आपण कोणाला तरी बघतो आणि आपण नाही, मी लहानपणी म्हटलं ना, ठरवतो. माझ्या घरातच वातावरण होतं. म्हणजे त्यामुळे ते माझ्या सगळं होतं. नावानेच माझ्या वडिलांनी पल्लवी प्रोडक्शन्स केलं होतं. आणि त्यांचा म्हणजे जे काही कॉन्सेप्ट्स आमच्या घरामध्ये व्हायचे, लाडी नावाची एक पहिली शॉर्ट फिल्म जी शासनासाठी त्यांनी केलेली होती आणि ती दिग्दर्शित केलेली आत्माराम भेंडे यांनी. अच्छा. तर तेव्हा मी अगदीच छोटा शिशूतच होते. ओके. तर त्याचं शूटिंग, त्याचं सगळं, म्हणजे गाणी बनण्यापासून, कारण माझ्या वडिलांनी ते प्रोड्यूस केलं होतं आणि त्याचा सगळ्याचा भाग होते. म्हणजे माझे आजोबा होते, रामगावकर होते, त्यांनी त्याची गीतं लिहिलेली होती. विजया वाड त्याच्यामध्ये कामही करत होत्या. माझे बाबाही त्याच्यामध्ये कामही करत होते. आणि एक खूप सुंदर गोष्ट होती ती एका गावातल्या मुलीची आणि शहरातल्या मुलीची, जी लहान मुलांनी पण पाहिली पाहिजे, अशा पद्धतीची ते एक छान शॉर्ट फिल्म तेव्हा केली होती. टेलिफिल्म केली होती. आपण शॉर्ट फिल्म हा आत्ता आलेला कॉन्सेप्ट आहे, तेव्हा टेलिफिल्म खास दूरदर्शनसाठी ती मालिका झाली होती आणि त्याला त्यावेळेचा राज्य शासनाचा पुरस्कार होता. तर त्याच्या शूटिंगला मला काही कळत नव्हतं. पण माझ्या आठवणी प्रचंड, म्हणजे ताज्या आहेत आजही. खूप फ्रेश आहेत. त्याचं आम्ही येऊरला शूटिंग केलं होतं आणि आत्माराम भेंडे, म्हणजे आम्ही त्यांना आबा म्हणायचो. तर खरं मला काय, म्हणजे उभं राहून बोबडी बोबडी बोलणारी मी. त्याच्यामध्ये 2 डायलॉग्स होते. त्या लाडीची मैत्रीण म्हणून मी पारावर आदिवासी मुलगी अशी बसलेली, अशी भूमिका केलेली आहे. म्हणजे आजही त्याचं YouTubeला जर पाहिलंस तर ती फिल्म आहे आजही. तर तिथून, म्हणजे त्यातल्या सगळ्या आठवणी माझ्या ताज्या आहेत. मग त्यावेळेला सगळ्या गीता शेट्ये, नंतरची ती कांबळी, आता गेली. शी वॉज ऑल्सो व्हेरी फॅब्युलस ॲक्ट्रेस. तिने पण नाटकांमधनं, मालवणी नाटकांमधनं वगैरे पण खूप काम केलं होतं. तर ती त्याच्यामध्ये होती. आणि त्यावेळेच्या त्याच्या चर्चा होत्या. तो चित्रपट बनण्याच्या आधीच्या कलाकारांना मिळणारं ब्रीफ, एक दिग्दर्शक म्हणून आत्माराम भेंडे आबा ज्या पद्धतीने अ, अ, जे काही ब्रीफ देत होते, सांगत होते, त्याचे छोटेसे वर्कशॉप्स होत होते. हे सगळं तेव्हा काही कळत काही नव्हतं. पण ते पण ते सगळं पाहत होतो. पाहत आणि आणि हे अंगवळणी माझ्या होतं. घरात कायमच वातावरण होतं. त्यामुळे ते इथे होतं कुठे ना कुठेतरी. बरोबर. वडिलांबरोबर दरवेळेला दूरदर्शनच्या पायऱ्या चढली आहे. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या मुलाखती ऐकल्या आहेत. तर त्यामुळे ना हे जे आहे ते छान आहे. आणि त्यात गंमत आहे. हे कुठेतरी माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं. एक आरसा मला नेहमी सांगायचं की बट यू आर नॉट मेंट फॉर इट. यू आर नॉट मेंट फॉर इट म्हणजे माहिती नाही की तिथपर्यंत आपण पोहोचू की नाही. पण त्या बाबतीतलं आकर्षण किंवा तिथे कुठेतरी एक खेचलं जात होतं. आणि 10वी माझी झाली आणि माझ्या बाबांनी मला विचारलं की तुला काय करायचंय, म्हणजे सुट्ट्यांमध्ये, व्हेकेशनमध्ये बरोबर. तुला क्लासला, कॉम्प्युटरच्या क्लासला घालू, की तुला ॲक्टिंग वर्कशॉपला घालू? तर मी म्हटलं, मला ॲक्टिंग वर्कशॉपला जायचंय. खरं सांगायचं तर शाळेमध्ये, शाळेच्या अंतर्गत मी कविता लिहित होते. हां. मी सूत्रसंचालन करायचे. म्हणजे छोटं-छोटं काय-काय मला सुचायचं, किंवा शाळेमध्ये मग ते माईकवरती एक विषय दिला वक्तृत्व जायचा. स्पर्धा, भाषण आपण जे हां, म्हणतो ते सगळं. ते हो. करायचे मी. हं. पण अभिनय ॲज सच असं कधी, पुन्हा कधी कुमार कला केंद्राच्या स्पर्धांमधनं मी भाग घेतला.
पण जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला हे काय नेमकं सुट्ट्यांमध्ये करायचं, तर मी म्हटलं मला अभिनयाचं प्रशिक्षण हवंय. आणि त्यांनी नेहमी उत्तमच चॉईस माझ्यासमोर ठेवला. रामनाथ थरवळ ठाण्यामध्ये ते हिंदी थिएटर करायचे लहान मुलांसाठी. तर माझे बाबा म्हणाले की आपण त्यांच्याकडेच तुला घेऊन जाऊया, कारण त्यांची नाटकं पृथ्वी थिएटरला होतात. तर मी म्हटलं की तिकडे जायला लागलो. आणि तिथे जे माझं पाऊल पडलं ना, तिथून मी मागे पाहिलंच नाही. म्हणजे तो तिथे टर्निंग पॉइंट म्हणायला हरकत नाही ह्या हां, शिकण्याचा. म्हणजे तिथे माझा आत्मविश्वास निर्माण झाला की यात मला काहीतरी गती आहे किंवा मला काहीतरी समज आहे. मला समजतंय समोरचा माणूस काय सांगतोय, त्याप्रमाणे मी डिलिव्हर करू शकते थोडंफार किंवा काहीतरी एक आपल्याला इन्स्टिंक्ट जे जाणवतं ना, ते मला तिथे जाणवलं. आणि त्यांची पण प्रक्रिया ही खूप उत्तम पद्धतीची होती. लहान मुलांसाठीची नाटक शिकणं म्हणजे नेमकं काय? तर त्याचं जे बाळकडू आहे ते खूप उत्तम पद्धतीने किंवा ते ज्या पद्धतीची नाटकं करायचे, तर त्या नाटकांचा जो आशय होता तो पोषक होता लहान मुलांसाठीचा. त्यात पृथ्वी थिएटरला आम्ही म्हणजे सुट्ट्यांमधला पहिला प्रयोग. तर ते पृथ्वी थिएटरच्या त्या सगळ्या आवारातला तो वास, तो स्पर्श आणि ते जे काही सगळं म्हणजे तिथे बसल्यानंतर की ओह! धिस इज समथिंग लाइक वॉव! इथे वावरायला खूप आवडतंय. अ, असं काहीतरी ते फिलिंग होतं. आणि मग ते सुरू झालं. सुरू झालं म्हणजे माझ्या बाबांच्या मनाविरुद्धच झालं त्याच्यानंतर. कारण त्यांचं कुठेतरी माझ्या घरामध्ये सगळं मेडिकल फील्डचं वातावरण होतं. बरोबर. म्हणजे माझी आई नोकरीत होती जे हॉस्पिटलला. माझे बाबा स्वतः डॉक्टर होते. माझ्या भावानी पण वैद्यकीय क्षेत्रच निवडलं त्याच्या करिअरसाठी. पण माझी काही ती दिशा नव्हती आणि त्यांनाही वाटलं मी पण मेडिकललाच जाईन. पण जे मी तिथे गेले सरांकडे, मी घेतलं सायन्सला ॲडमिशन, पण मी रमले नाही त्या अभ्यासामध्ये. आणि मग मी 12वी मध्ये त्यांना म्हटलं, की "सॉरी मी नाही कंटिन्यू करू शकत. मला आर्ट्सला जायचंय, मला नाटकांमध्ये काम करायचंय." आणि मग मी चेंज केलं 12वी मध्ये म्हणजे मी 11वी सायन्स केलं. मी 12वी मध्ये माझं फील्ड चेंज केलं आणि मी आर्ट्सला गेले. मग मी जोशी बेडेकर ठाण्यामधलं जे कॉलेज आहे, तर तिथे मी ॲडमिशन घेतलं. सो तिथे पूर्ण नाटकासाठी पोषक वातावरण. तिथे इंटर कॉलेजिएट स्पर्धा. सो लगेच गेल्या-गेल्या पहिलं नाटकाचा कुठला ग्रुप आहे, कोण इथे नाटकं करतंय, त्याचा शोध घेऊन पहिलं मी ते जॉइन केलं. लगेच स्पर्धांना सुरुवात झाली आणि स्पर्धांना सुरुवात झाली, बक्षिसं मिळवायला सुरुवात झाली आणि झालं म्हणजे तिथे तो एक अँगल मला मिळाला, की जे मला आवडीने करावंसं वाटतंय, बरोबर. तर ते मी करू लागले आणि सुदैवाने असं झालं, की दर स्पर्धेला बक्षिसं मिळणं, बेस्ट ॲक्ट्रेस मिळणं, हे पण झालं. म्हणजे तिथून खरं तर प्रवासाला आणि तुझं एक प्रवासाला आपण सुरुवात झाली. फुलपाखरू हो. म्हणतो ना उडायला. युनिव्हर्सिटीचा मला येस. पहिल्यांदा म्हणजे पहिलं जर हो, येस. युनिव्हर्सिटीचं मला मेडल मिळालं होतं बेस्ट ॲक्ट्रेसचं मुखवटे या नाटकासाठी, एकांकिकेसाठी. आणि मग काय तो एकांकिकेचा माहोल तुलाही माहिती आहे, की हो, तो हो. म्हणजे आपल्यासाठी एक येस, असतं, येस. की येस, धिस इज समथिंग की पण मला आपण ना एक खूप स्वतःच आहे. गोष्ट फार आवडली आणि मनाला भावली सुद्धा. हं. खरं तर तू जसं म्हणाले, की घरचं वातावरण खरं तर खूप पूरक होतं सगळ्यासाठी. हो. म्हणजे लेखन असो किंवा साहित्यिक असो किंवा दूरदर्शनमध्ये बाबांसोबत येणं-जाणं असो. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपण नाटक शिबिर हे शिकलं पाहिजे आणि हं. वेगळी प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. हे तुम्ही केलं आणि त्यातून तुम्ही पुढे गेलात. म्हणजे असं हं. नाही, की ठीक आहे आपण पाहिलंय, बघितलंय, आपण करू शकतो आणि मग डायरेक्ट स्टेप घेणं. हो. हे मी म्हणेन, की मी केल्यापेक्षा सुदैवाने ते माझ्या वाट्याला आलं. म्हणजे त्याचं श्रेय मी माझ्या वडिलांनाच देते. कारण ते जर नसतं ती प्रक्रिया खूप महत्वाची आहे, हे कुठेतरी मला जाणवलं. आणि इव्हन एकांकिकांमध्ये काम करताना पण नॉर्मली आपल्याला सगळ्यांना जे काही वाटतं, की मी एक उत्तम अभिनेत्री होऊ शकते, मला काहीतरी चांगले चान्स मिळू शकतात. तर बरोबर. त्याच वर्षी म्हणजे मी टी-वायला होते त्या वर्षी अल्फा करंडक पहिल्यांदा आली. म्हणजे सगळ्या कॉलेज च्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो एक जल्लोष होता. बरोबर. हो. आणि त्यात आम्ही सहभागी होतो आणि ठाणा झोनमधनं आमची एकांकिका पहिली आली होती. वाह! सो त्या एकांकिका झाल्यानंतर काही कलाकारांना झी मराठीवरती सीरियलमध्ये चान्स मिळेल वगैरे. म्हणजे ती जे काही सगळी आपल्यासमोर छान सगळी एक प्रतिमा तयार होती, ती सगळी झाली होती. तर ते थोडंफार होतं डोक्यात, की अरे आता आपल्याला काही मिळाला चान्स, पण कुठे मिळणार? कुठे ओळखी किंवा कसं जायचं? ऑडिशन काय असते वगैरे तेव्हा ते काहीच माहिती माहिती नव्हतं. नव्हतं. पण तिथून पुन्हा म्हणजे तिथून पुन्हा माझा विचार बदलायला अजून एक कारण ठरलं. आत्ताचा माझा नवरा पुष्कराज केळकर
आणि तो माझ्याबरोबर एकांकिकांमध्ये असायचा. आम्ही दोघंही जण होतो. तेव्हापासून आम्ही मित्र होतो. आणि माझ्या घरामध्ये एक कॉन्ट्रोव्हर्सरी होती कायम, की तू नाटकामध्ये काम करतीयेस, पण ह्याचं पुढे काय? म्हणजे ह्यातनं अर्थार्जन नाही होऊ शकणार. कारण तुम्हाला काहीतरी एक ठोस पाहिजे. आता हे फायनान्स सगळ्याच आई-बाबांची आपली एक जी काही बरोबर. संकल्पना असते, त्यांची ती काही चुकीची नव्हती, की आणि नाटक म्हणजे ना घाम गाळणे, मोडे बरोबर, उचलणे, बरोबर. म्हणजे तुम्ही सगळे ना नुसतं स्वतःला एक्झॉस्ट करता. एक्झॅक्ट. स्वतःची काळजीच घेत नाही. नाटकासाठी नाटक म्हणजे पहिलं, मग आपण स्वतः. तर ही जी भावना आहे ना, ही त्यांना बघताना आहे ना, असं सतत व्हायचं, की तू हे करणार आहेस का पुढे? आणि बरं ह्याच्यातनं मिळणार काय आहे? म्हणजे व्हॉट ते इज युअर करिअर ब्रेड किंवा ब्रेड ते बटर? ब्रेड बटरच वाटतं. बरोबर. आणि शैक्षणिकदृष्ट्या माझं घरातला जे वातावरण होतं ते सायन्स वगैरे. इतकं म्हणजे त्यांना नेहमी उच्च शिक्षण आणि त्यांनी माझ्यासमोर नेहमी तशीच उदाहरणं ठेवली. म्हणजे ते नेहमी मला निशिकांतताईचं पण उदाहरण द्यायचे, की तिचं शिक्षण बघ आणि ती पण ॲक्ट्रेस आहे, पण तिने कुठे स्वतःला नेलंय. म्हणजे हीच उदाहरणं, ह्याच गप्पा सतत असायच्या आणि मग मी जे काही करते तर त्याच्यामध्ये नेहमी असं वाटतं, की ह्याच्यातनं काय होणार आहे? मग तू डिमोटिवेट कुठे व्हायची नाही या सगळ्यामुळे? कारण जेव्हा आपल्या घरातूनच आपल्याला हे किस्से ऐकायला जातात, कंपॅरिझन आज आपण म्हणतो हं. मुलांमध्ये आपण करू हो, नये. हो, हो. आणि सगळ्यांचेच पालकांनी केलेले बालपणी, हं. कारण ते कुठेतरी आपल्या हितासाठी सुद्धा असतं त्यांचं. पण हे करताना कुठेतरी आपण अच्छा ठीक आहे आपण डिमोटिवेट होतो. तर असं तुझ्या बाबतीत काही झालं का हो, त्यावेळेला? म्हणजे माझा स्ट्रगल होता. म्हणजे मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी प्रूव्ह करावं लागलं. म्हणजे ते चुकीचं आत्ता या घडीला या स्टेजवरती मी असं नाही म्हणणार. जे झालं ते सगळं खरंच उत्तमासाठी झालं. कारण तुम्हाला जर एखादा निश्चय, दृढ निश्चय असेल, तर समोरच्याला तो वेगळ्या दृष्टिकोनातनं दिसत असतो. तो तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातनं दिसत असतो. मग तुम्हाला दिसणारा जो दृष्टिकोन आहे, तो तुम्हाला समोरच्याला पटवावा लागतो. तर तो पटवण्यात मी जिंकले हे पण मी म्हणेन. त्यात त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्या माझ्या कुठेतरी डोक्यामध्ये बसल्या होत्या, की ठीक आहे चल मी डॉक्टर नाही होऊ शकले. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो? खरं तर मी फिलॉसॉफी हा माझा मेन सब्जेक्ट होता टी-वायला. तर मी फिलॉसॉफीसाठी करस्पॉन्डन्स एम-ए करायला पण घेतलं होतं. म्हणजे माझं एक होतं, की नाही, नाही आपण डिग्री असली पाहिजे. पुढे डिग्री किमान काहीतरी माझ्याकडे हातामध्ये असलं पाहिजे. पण मग तेव्हा माझ्या नवऱ्याने, म्हणजे आत्ताचा नवरा, तेव्हा माझा मित्र होता. तर तो मला म्हणाला, की "पल्लवी तू एम-ए कर नाट्यशास्त्रामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीला." आणि लकीली मुंबई युनिव्हर्सिटीला नाट्यशास्त्र विभाग आत्ताच सुरू झालाय 2 वर्षापूर्वी. तर तू का नाही हा विचार करत? कारण तुझ्यात इतकं आहे पोटेन्शियल तर तू. आणि हे त्याच वातावरणात पण नाही. कारण एकांकिकांचं वातावरण कसं असतं, ईर्ष्येचं असतं. बरोबर. हो. मला जिंकायचंय, जिंकायचं. दुसऱ्याला हरवायचंय आणि सगळं कॉम्पिटिशन. एक हां, म्हणजे ती पण एक एक्झॉस्टिंग पण प्रोसेस असते आणि त्यातली जी ती ऊर्जा असते ती वेगळीच असते. तर त्या दृष्टीने तुझा दृष्टिकोन काही मे बी बदलेल किंवा तू तिथे जा. तिथे नव्या ओळखी होतात, खूप चांगले फॅकल्टीज मिळतात. आणि आय थॉट की हां, म्हणजे मग मला एक शैक्षणिक हा जो एक माझ्या डोक्यातला मुद्दा होता, की आपण शिक्षणातही पुढे जाऊ आणि आपल्या आवडीच्या विषयात आपण शिक्षण घेऊ. तर आय वॉज टोटली ब्लँक, म्हणजे नेमकं काय होणार आहे? कारण त्यावेळेला मी दूरदर्शनला ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली होती. मला मुंबई आमची मुंबई मुंबई आमची नावाचा मुंबई. शो होस्टिंगसाठी मिळालेला होता. तर मी म्हटलं, "मी काय सोडणार नाही बाबा. मिळालेल्या संध्या सोडून आणि मग सोडू नये. तिथे मी 2 एक्झॅक्ट. वर्ष फुल टाईम करणार. मग मला काहीच अलाउड नाहीये." पण तिथेही थोडीशी मी रिबेलियस होते. माझे गुरु वामन केंद्रे सर, ते आमचे डिरेक्टर होते आणि मी घेतलं ॲडमिशन एम-एसाठी. तर सुरुवातीला माझं असं होतं, "अरे, आपण इतकं काय-काय छान कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये इतकी बक्षिसं मिळवलेली आहेत. ते काय वा. 2 वर्ष पटापट होऊन हां, हां, जातील." हां. पण मी किती चुकीची होते हे मला पहिल्या एंट्रन्सलाच कळलं. अखंड भारतभरातनं इतके विद्यार्थी त्या एंट्रन्ससाठी तिथे आलेले होते आणि जे आम्हाला तिथे परफॉर्म करावं लागणार होतं, जी परीक्षा होती, तर ते ज्या तयारीने आलेले, त्या तितकी तयारी मी केलीच नव्हती. मला असं वाटलं, की ठीक आहे, होऊन जाईल, एवढं काय. काय विचारतील विचारून-विचारून, हा पॅच करून बघ, हं, हा हं. मोनोॲक्टचा पीस करू. मला बेणारे चा मी पॅच घेतला होता करायला. तर तो जो माझा जो भ्रमाचा भोपळा आहे ना, पहिला तिथे चेचला गेला आणि मला फार कौतुक वाटलं, की ही काय पॅशन आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सुद्धा अगदी कानाकोपऱ्यातनं मुलं बॅगा घेऊन अ, आली आहेत इथे एका तयारीने आणि सगळे खूप सीरियस होते त्या गोष्टीला घेऊन.
आणि नशिबाने माझं डब्ल्यू असल्यामुळे ना वाघ, मला दुसऱ्या दिवशी माझा नंबर आला. बरं, आम्हाला सिलेक्शन प्रोसेससाठी वामन सर स्वतः होते, डॉली ठाकूर, सविता प्रभुणे, सो NSD सर स्वतः NSD चे असल्यामुळे फॅकल्टीज पण ते खूप विचारपूर्वक सगळ्या असायच्या, त्यामुळे पॅनलवरती पण तशीच मातब्बर मंडळी असायची. तर मी असे झाले, मी काय तयारी केली आहे, मी काय वाचलंय, बघायला गेलं तर म्हणजे मी खूप सहज अशी जावं की चल होऊन जाईल. आणि मी घरी आल्यानंतर मी शांतता कोर्ट चालू आहे अख्खं नाटक वाचलं. मग मला काय समजा असा प्रश्न विचारला तर माझ्याकडे त्याचं काय उत्तर आहे. एखाद्या कविता परफॉर्म करायला सांगितली तर त्या कवितेचा मतितार्थ मला माहितीये का. मी जरा ना स्वतःशी बोलले की खरंच तू हे सगळं आहेस का या तयारीची, किंवा ठीक आहे पुढे जाऊन आपल्याला पुन्हा एकदा शिकायचंय पण चाच पडलं स्वतःला. त्यासाठी आपण तसा विचार केलाय का, केलंय. गांभीर्याने खरंच घेतलंय का हे. आणि मग दुसऱ्या दिवशी मी एंट्रन्सला गेले. सो एंट्रन्समधनं तर झाले मी पुढे, आणि 2 वर्ष, मग तिथली जी 2 वर्ष होती, मला आठवतंय पहिल्याच वर्षी वामन सरांना मी विचारलेलं, मीच होते, मी आणि माझे काही मित्र होते, आणि आम्ही म्हटलं की सर आपण घेऊया ना भाग INT मध्ये किंवा असं स्पर्धांमध्ये. मग आता इथे कसं, इथे तर भरपूर नाटकाची पुस्तकं आहेत, एकांकिका आहेत, काही आपण एखादी कथा घेऊ शकतो, काय काय, पहिल्याच वर्षीचा उत्साह, म्हणजे अजून काहीच बघितलं नाही, काहीच शिकलो नाही, काही नाही. पण सर म्हणाले की तुम्ही एकांकिका करण्यासाठी इथे आलाय, क्या करोगे वो करके. स्पर्धा करण्यासाठी किंवा एकमेकांना नाटकाचा आवाका काय आहे, काय करून ठेवलंय, आणि मग त्या पुढे मला काय करायचंय हे कळण्यासाठी आधी पहा, लोकांना ऐका. तर त्यांनी ना एकदम, म्हणजे ती जी एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या वेळेला जो चिमटा बसला ना विचाराचा, बरोबर. की हो यार आपण काय केलं म्हणजे. आणि मग सेशन्स मध्ये त्या व्यक्तींच्या, जसं वामन सरांच्या सेशन्स मध्ये आवाजावरती काम, श्वासावरती काम, समजेवरती काम, गोविंद नामदेव सरांचे सेशन्स, अभिनय म्हणजे नेमकं काय, तर ते मला बघा मी किती छान करतो पेक्षा ट्रुथफुलनेस काय आहे त्यातला, एक कलाकार म्हणून, एक पात्र म्हणून पात्राचा खरेपणा नेमका काय. तर त्याचा आवाका खूप मोठा आहे, पण त्याची जाणीव मात्र तिथे निर्माण झाली, आणि माझं त्या गोष्टीकडे बघण्याचं विजन चेंज झालं. म्हणजे फक्त एक ऍक्ट्रेस म्हणून तर मला ऑफकोर्स माझी ती पॅशन आहे, मला खूप आवडतीये ती कला, किंवा अभिनय करणं. भयंकर भयंकर, म्हणजे मला दुसऱ्या पात्रामध्ये जाण्याची इच्छाशक्ती खूप मोठी आहे. संधी मिळणं आणि मला वाटणं ह्याच्यामध्ये 100% फरक आहे. पण मला ते मला ते क्राफ्ट खूप आवडतं, मनापासून ते भावतं. पण त्याच्या बाजूने मला एक रिस्पेक्ट पण क्रिएट झाला, त्या गोष्टी शिकण्यासाठीची पण उत्सुकता निर्माण झाली, आजूबाजूच्याही वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टींची, म्हणजे जसं की नेपथ्य, रंगसंगती, कॉस्ट्युम्स. म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून, एक ऍक्टर म्हणून जरी कुठेही उभे राहिलात तर तुम्ही ब्लँक नसलं पाहिजे. मला कोणीतरी काहीतरी दिलं म्हणून मी घातलं, मला कोणीतरी काहीतरी दिलं, वाक्य दिली, ओके ठीक आहे, डायलॉग म्हणणं म्हणजे अभिनय नाहीये ना. गाभा त्याचा त्याचा गाभा समजणं गरजेचं आहे. मी जर एखाद्या नाटकामध्ये काम करते तर त्याच्या नेपथ्यकारांनी काहीतरी विचार काय केलेला आहे त्याला क्रॉस करणं हे नाही, पण एक अभ्यासक डोळस वृत्ती असली पाहिजे. मी जे जे काही करतेय त्याचा मी जर भाग होते तर आय शुड बी फर्म, वाय आय एम डुईंग दिस, मी हे का करते. मला मी या एका प्रश्नाकडे येईन. खरं तर 20 वर्ष मराठी रंगभूमीमध्ये खूप सुंदर असं तू काम केलंय. म्हणजे आजही साम टीव्हीवरची सुगरण सगळ्यांच्या मनात आहे. जसं तू मगाशी म्हणाली मुंबई आमची मुंबई सह्याद्रीवरचं, म्हणजे खरं तर अभिनयाच्या फार वेगवेगळ्या छटा अशा आम्ही पाहिल्या तुझ्या. पण मी एक प्रश्न असा विचारेन की त्यातली लक्षात राहिलेली तुझ्यासाठी भूमिका किंवा अभिनय जो तुला आजही एक आनंद देतो म्हणतो ना, ती मुवमेंट तुझ्यासाठी कोणती असेल? आणि अशी कुठली जसं तू म्हणाले की अभिनय करणं, पात्र साकारणं फार तुला आवडतं, तर तुला असं वाटतं की ही अजून भूमिका मला मिळालेली नाहीये पण ती कुठेतरी मिळावी असं?
तसं तर खूप काय काय वाटतं आपल्याला. हेही करावं सगळं. पण मला ना एक गोष्ट परकाया प्रवेश ही जी संकल्पना आहे एक ऍक्टर म्हणून, जे तुम्ही नाही आहात ते तुम्हाला निर्माण व्हायचंय ओके. एका कॅरेक्टर बरोबर. तर मला ते नेहमी हुकिंग वाटत गेलं कारण माझं स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. ते आपल्याला अट्रॅक्ट करते स्वतःला ती माहिती गोष्टी असतात बरोबर ते. कुठेतरी. म्हणजे नाटक आपल्याला नेहमी स्वतःतल्या कमतरतांवरती काम करायला शिकवतं. प्रोसेस, रियाज किंवा जे काही आपण ते ओळखणं म्हण बरोबर. किंवा हे आपल्याला ते शिकवतं. तर त्यातून मला जे मी नाहीये किंवा जे मला अवगत नाही झालंय अजून असं वाटतं, तर तिथे मी खेचली जाते. म्हणजे माझा स्वभाव, माझ्या काही विचारांच्याही बरोबर. कधी-कधी आपण एक संकुचित म्हणजे असतो. आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊन हां. ते सगळं काही मला करणं, कम्फर्ट झोनला ब्रेक ब्रेक करायला करायला. मला ते आवडतंय. म्हणजे पल्लवीला रिस्क घ्यायला हो. आवडतात हो, अभिनय हो. क्षेत्रात. रिस्क टेकर तर मी आहे. ते मी पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून. मला जर कोणी सांगितलं की हे करू नकोस, हां. तर मी करून ते दाखवणारच. करून पाहील. ओके. म्हणजे बरोबर. चांगल्या गोष्टींच्या चांगल्या बाबतीत. मी माझ्या गोष्टी. लहान येस. मुलांना पण नेहमी सांगते की तुम्ही कशाला नाही म्हणायचं नाही. पण म्हणजे ह्याचा अर्थ हा नाही की कशालाच नाही म्हणायचं नाही. योग्य गोष्टींना कधी नाही म्हणू नका. ती तुम्ही करून पाहाच. आणि अयोग्य गोष्टीची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, की ही मी नाही केली पाहिजे. त्याला तुम्ही अगदी विचार न करता त्याला नाही म्हणायला शिका. पण उत्तमाला कधीही नाही म्हणू नका. जर उत्तम काही तुम्हाला आवडत नसेल ना, प्रयत्न तरी करा. पण तुम्ही पहा, ऐका. बरोबर. मला कंटाळा येईल, मला नाही बसायचं इथे. हं. नाही तू बस. झोप आली झोपून घे. पण तुला काही ना काहीतरी तिथून मिळणार आहे. त्यातून आपली जी काही बरोबर. देवाणघेवाण होते, त्यातनं असं कधीच होत नाही की तुम्हाला काहीच मिळालं नाही. खरं तर तुम्ही एखाद्या रॉंग प्रोसेसमधनं सुद्धा काय करू नये हे काहीतरी पण अनुभव तुम्ही शिकता. शिकता. बरोबर. तुझ्या ह्या हां. प्रश्नाचं मी नक्की देईन उत्तर. म्हणजे मला ज्या भूमिका येस. करायला मिळाल्या आणि हां. ज्या माझ्या हृदयात कायम हृदयात अजूनही राहिल्या. आहेत. येस. एकतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये असताना 2 वर्षामध्ये जी नाटकं आम्ही केली, म्हणजे कधी CRP म्हणून केली, क्लासरूम प्रोडक्शन्स किंवा मेजर प्रोडक्शन्समध्ये केली. जसं मी मॅकबेथमध्ये लेडी मॅकबेथ केली होती. तर मला त्याचं काहीच मला तेवढं माहिती पण नव्हतं. म्हणजे शेक्सपियर ची खूप नाटकं मी वाचली आहेत. असं तेव्हा झालं होतं कारण पहिलंच वर्ष होतं. पण ते नाटक जेव्हा आलं तेव्हा मला त्याचा आवाका कळला. आणि लेडी मॅकबेथ तर तिचं ते हिस्टेरिक होणं काय आहे? ते नाटक समजून घेणं, त्याच्यासाठीची जी प्रक्रिया, त्या प्रोसेस ज्या आम्ही केल्या, तर ते वेगळं होतं. म्हणजे ते पल्लवीच्या फार पलीकडची काहीतरी गोष्ट त्या क्षणाला मिळणं जे आहे, ते क्षण तिथे सापडणं किंवा वामन सरांनी आमचं वेदपश्य हे नाटक बसवलं होतं, जे इडिपस सगळ्यांना माहिती असलेली ग्रीक जे नाटक आहे. हं. तर त्या नाटकावरनं राजस्थानी फॉर्ममध्ये वेदपश्य नाटक त्यांनी बसवलं होतं मेजर प्रोडक्शनला आणि त्यात मी राणी योकास्ता करत होते. तर ते पण कारण सरांचा बाजा स्टायलाइज नाटकं. त्याच्यामधलं संपूर्ण म्हणजे अंगिक अभिनय, वाचिक म्हण आणि ते सगळं ग्रँजर असतं. सरांची नाटकं ही भव्य भव्य दिव्यता दिव्य. दाखवते. तर ते कधी असं छोटं असू शकत नाही. तर ती पण प्रक्रिया ती खूप कारण स्वतःला ओपन अप करायला आपल्याला पहिलं मनाने ओपन अप होणं फार गरजेचं असतं. तर हे त्या प्रक्रियांमध्ये शिकल्यामुळे ते अवगत झालं आणि ते करून पाहता आलं. करून पाहिलं नाही तर आपल्याला कधी कळणारच नाही की आपण ह्यातनं काहीतरी मिळवू काहीतरी. शकलोय बरोबर. किंवा नाही मिळवू शकलोय. तर ते ह्या नाटकांनी दिलं. दामू केंकरे सरांबरोबर आम्हाला प्रोडक्शन करण्याचा योग आला आणि दुर्दैवाने सरांचं ते दामू काकांचं ते शेवटचंच नाटक होतं आमच्या बरोबर. त्यांनी आत्ता सूर्याची हो, हो. पिल्ले जी गाजलेली गाजलेलं. येस. नाट्यकलाकृती आहे, आत्ताही रंगभूमीवर गाजते ती. तर सरांनी ते नाटक आमच्याबरोबर बसवलं आणि त्यातली गंमत तुला सांगते, की जेव्हा आम्हाला असं कळलं, की यावेळचं मेजर प्रोडक्शन दामू काका बसवणार आहेत. अरे वाह! दामू काका, हं, हं. दामू केंकरे म्हणजे किती मोठं नाव आणि ते सूर्याची पिल्ले हे नाटक बसवणार आहेत. तर सूर्याची पिल्ले 3 अंकी नाटक. तर दामू काका म्हणाले, "मी 3 अंकी नाटकच बसवणार." तर आम्हाला असं झालं, बापरे! 3 अंकी नाटक कोण बघणार? हां. 3 अंकी नाटक आणि तेव्हा असं वाटलं, की असं एखादं नवीन आत्ताचा बरोबर, डिरेक्टर बरोबर. असं नाही का असं. मिळू शकत? म्हणून आम्ही सरांना विचारलं.
पण दामू काका म्हणाले की हे तुम्हाला काय व्यावसायिक रंगभूमीवरती नेणारं नाटक नाहीये, हे तुमच्या अभ्यासासाठी आपण बसवणारं नाटक आहे. त्यामुळे अभ्यास म्हणून तुम्हाला 3 अंकी नाटक म्हणजे नेमकं काय हे कळणं गरजेचंच आहे. त्यातलं पात्र ते कशा पद्धतीने ग्रो होतंय हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी 3 अंकी नाटकच बसवणार आहे. पण जेव्हा बसवण्याची प्रोसेस सुरू झाली तर त्यावेळेला विनोदाची जी बाजू आहे म्हणजे एका अभिनेत्याकडनं ती काढून घेणं, दिग्दर्शकाचं जे कसब आहे ते दामू काकांचं इतकं लिलया होतं. कुठेही ओव्हर ऍक्टिंग करू द्यायचं नाही कोणालाच. नाही तर आपल्याला असं ना मग दिसलं पाहिजे, माझं पात्र कळलं पाहिजे म्हणून आपण उगाच ओढून ताडून बरोबर. ओव्हर ऍक्ट करतो. बरोबर. पण प्रासंगिक विनोद म्हणजे काय? त्या प्रसंगातनं निर्माण होणारा तो विनोद आहे. तो कुठेही तुम्ही अंगविक्षेप करून करायचा नाहीये. त्यातली गंमत शोधणं म्हणजे काय? आणि ते तर इतके कमाल करायचे की असं वाटायचं त्याच्याकडे बघत बसावं. आणि तेव्हा ते आय थिंक म्हणजे जवळपास ते 80 वर्षांच्या वयाच्या जवळ आलेले होते. म्हणजे तरी त्यांच्यातली जी ताकद आणि ते अत्यंत उत्तम नेपथ्यकार, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारीक बारीक गोष्टी त्यांच्याकडनं त्या शिकायला मिळाल्या. त्यात मी मदालसेची भूमिका केली होती. सो ही जी एपिक नाटकं आहेत तर ती मला करायला मिळाली. तेंडुलकरांचं कमला नाटक केलं. तर त्यामुळे त्या नाटकांविषयीचा आदर, त्यांनी निर्माण केलेल्या त्या पात्रांविषयीची गंमत आणि ते करावं वाटणं, ते हे आजही आज तुझ्या जी मनात आहे. पुनरुज्जीवित नाटकं बरोबर. येतात ती हो. कुठल्या ओढीपोटी येत आहेत तर कारण ती समजू शकतो आपण की अरे हे करायला मिळावं असं वाटणं. आणि व्यावसायिक रंगभूमीवरती पण मला उत्तमच नाटकं मिळाली. म्हणजे माझ्या सुदैवाने कमी काम मी केलं, खूपच कमी काम केलं, बोटावर मोजण्या इतकं, पण मला अतिशय उत्तम व्यक्तींबरोबर व्यक्तिरेखा करायला मिळाल्या. संपदा जोगळेकर कुलकर्णी त्यांनी किमयागार ते पण पूर्वी गाजलेलं नाटक, भक्ती बर्वे इनामदारांनी केलेलं नाटक, हेलन केलर यांच्या आयुष्यावरचं, सदाशिव अमरापूरकर आणि विभा शिरवाडकर यांनी मिळून ते लिहिलेलं होतं. आणि त्यावेळची ती गाजलेली कलाकृती, तर ती पुनरुज्जीवित संपदा त्यांनी दिग्दर्शित करायची ठरवली आणि त्यांनी मला फोन केला, तू करशील का या नाटकात काम? आणि त्यामध्ये हेलन केलर यांच्या आईची भूमिका, केट केलर. तर अगेन त्याच्यामध्ये एक वेगळा फॉर्म होता. एक नाट्य अभ्यासक असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळणं ही एक गंमत आहे. म्हणजे ते मी म्हणेन खरं अमेरिकन तर फॉर्म तुला मध्ये. खूप सुंदर अशा संधी आल्या हो. आणि त्या संधींचं तू सोनं केलं. पल्लवी, मी ह्या एका प्रश्नाकडे वळेन खरं तर तुला इंटरप्ट करून. आतापर्यंत जे आहे, पल्लवीला अभिनय करायला फार आवडतो, तिला संधी मिळत आहे, ती त्यांचं सोनं सुद्धा करते. आणि 2017 मध्ये थिएटर कोलाज ह्याची निर्मिती सुरू करण्यात आली. सो ह्या मागे नेमकी संकल्पना काय होती? कारण कुठेतरी अभिनय, सूत्रसंचालन आणि खूप सुंदर असं करिअर, 20 वर्षाची मराठी रंगभूमी, सगळी छान काम, सगळं काही चालू आहे आणि त्यातच कुठेतरी आपण काहीतरी वेगळं निर्माण जेव्हा करतो, काहीतरी वेगळा विचार असतो. हा नेमका वेगळा विचार काय होता आणि कसं हे बेबी फॉर्म झालं? 2016 पर्यंत मी ना कंटिन्युअसली काम करत होते, म्हणजे सिरियल्स करत होते. बॅक टू बॅक मालिका सुरू होत्या, कधी काही प्रायोगिक रंगभूमीवरची काही नाटकं किंवा पॅरलली मी व्यावसायिक नाटक पण करत होते. आणि 2016 मध्ये माझं नाटक होतं अबीर गुलाल, जे मिलिंद शिंदे लिखित आणि मिलिंद दादा माझ्याबरोबर, म्हणजे मी त्याच्याबरोबर त्याच्या अपोजिट मी रोल करत होते. मंगेश सातपुतेने ते दिग्दर्शित केलं होतं. ते नाटक मी करत असताना नाटक आमचं ओपन झालं आणि 6वाच प्रयोग झाला असेल आणि मला कळलं की मी आई होणार आहे. तर माझ्यासाठी तो एकदम हे होतं की अरे आता आपण इतकं काम करतोय, नाटक आहे स्टेजवरती आणि आता हे सगळं कसं काय होणार, कसं निभावलं जाणार. पण झालं, मी 25 प्रयोग त्याचे केले. 5व्या महिन्यापर्यंत मी काम करत होते आणि माझं बाळ झालं. बाळ झाल्यानंतर तो थोडं काही मेडिकल इश्यूज होते, प्रीमॅच्युअर होता तो. त्यामुळे मी पूर्ण एका रात्रीत आपण बदललेलो असतो हो, हो, हो. आई झाल्यानंतर. आई झाल्यानंतर सो आता फक्त लक्ष तेच, बाकी काहीच नाही, थॉटच आईचं नाही पात्र दुसरा फक्त काही. असतं त्यावेळेला डोक्यात. त्याची काळजी घेणं आणि तो खूपच इंटेन्सिव्ह केअर त्याची घ्यावी लागणार होती. सो त्याच्यामुळे बाकी आता सगळं थांबलं आणि त्यात अचानक माझ्याही शरीरामध्ये खूप बदल झाले. आणि एक 3-4 महिन्यांनंतर 5 महिने झाले, तो 5 महिन्याचा झाला आणि परत संपदाताईंनी पुन्हा किमयागार करायचं ठरवलं. आणि ती मला म्हणाली की तूच केट करायचं. आता आधीची मी जी केट, एक तर ते सगळे अमेरिकन कॉस्ट्युम्स आणि अशी छान दिसणारी मी, बचकन अशी इतकी विचित्र दिसत होते. आणि मी ताईला म्हटलं की ताई तुला खरंच असं वाटतं की मीच करावं म्हणून केट? कारण मला अजिबात कॉन्फिडन्स नाहीये.
त्यात विवान इतकं छोटं बाळ आहे. तर ती मला म्हणाली, "तूच माझी केट आहे. आपण डबल कास्टिंग करूया. पण तू करायचंच आहेस." सो 5व्याच महिन्यात तिने मला एक हात दिला आत्मविश्वासाचा. आणि तर त्या दरम्यान ती मला मी खूप इमोशनली हे झाले होते, की बापरे आपण बाळाला घरी सोडून जाणार. हो, मम्मा गिल्ट त्यात एक तो येतो तो. हां, म्हणजे आपण आता तालमी, मग आता हं, हं. मध्येच आपला प्रयोग. तर ते कसं सगळं मॅनेज होणार? तर त्या सगळ्या गप्पांमध्ये ताई मला एक गोष्ट म्हणाली, की आपल्याला क्वालिटी ऑफ टाईम आपल्या बाळाला द्यायचा आहे, की क्वांटिटी ऑफ टाईम द्यायचा आहे? आपल्या मुलासमोर आई ही कायम सक्रिय असली पाहिजे. तिने कायम काहीतरी उत्तम करण्यात ती म्हणजे मी 24 तास आहे बाळाबरोबर, पण मी त्याला काहीच नाही देते. पुन्हा माझ्या मनात एक गिल्ट पण आहे. अरे, हो, मी हो. काहीच करत नाहीये. मी काहीच काम पण करत नाहीये. मी काय-काय करत होते. मी किती काय-काय केलं आणि आज मी काहीच करत नाहीये. बरोबर. तर ही जी भावनिक आंदोलन आहे, त्यातनं आपल्याला जावंच लागणार आहे. बरोबर. हो. मग ह्या दोन्ही गोष्टी मला साध्य करायच्याच आहेत. मग त्याच्यासाठी यू हॅव टू स्टार्ट. तुला स्वतःलाच तो विचार करावा लागणार. हा तिने दिलेला एक पहिला महत्वाचा सल्ला. दुसरा एक अजून तिने खूप मोलाचा सल्ला त्या दरम्यानच आमच्या गप्पा-गप्पांमध्ये जो झाला, की छोटासा जरी विचार मनात आला, एखाद्या संकल्पनेचा, एखादी ओळ सुचली, एखादं काही म्हणजे तुला एखादा विचार मनामध्ये आला, एखाद्या कवितेसाठी पण एखादी ओळ सुचली किंवा नाटकासाठी एखादी ओळ सुचली, काहीतरी लिहावंसं वाटलं किंवा एखादी संकल्पना सुचली. तर ती सुचल्यानंतर ना थांबायचं नाही. तिला पूर्ण तिचं सर्कल कंप्लीट करायचं. त्याचा आवाका मोठा असू दे, छोटा असू दे, घरापुरता मर्यादित असू दे किंवा जनमानसापर्यंत जाणारा असू दे. पण त्याला कंप्लीशन द्यायचं त्याला. त्याला अर्ध्यावर नाही सोडायचं. नाहीतर बऱ्याच असं मी ना लिहून हो, हो, ठेवलंय, हो, हो. बघू करेन कधीतरी. बरोबर. मी एक नाटक लिहून ठेवलंय, मला सिनेमा करावा असं वाटतं. तुम्हाला सुचलं ना, तर त्याचं काहीतरी तरी तुम्ही करा. तर त्याला गती मिळते. त्याचं चक्र सुरू होतं. ह्या 2 वाक्यांनी म्हणजे संपदते इज माझ्यासाठी खूप ती गुरुमैत्रीण आहे माझी, गुरुसखी आहे ती माझी. तर त्या 2 वाक्यांनी ना मला खूप काही दिलं. आणि त्या दरम्यान मला जसा विवान मोठा म्हणजे तो छोटा बाळच होता. बरं. त्याला माझ्या घरात मी टीव्ही नव्हता. म्हणजे टीव्ही आम्ही बंदच ठेवला होता. लावायला कधी सुचलंच नाही. त्याला जेवण भरवताना असू दे, त्याला झोपवताना असू दे, तर मला सुचायचं. मी अंगाया पण स्वतःच लिहिल्या आणि मी छान त्याला चाली लावून त्याला झोपवायचे, जोजवायचे. मग त्याला जेवण भरवताना मी विंदांच्याच कविता म्हण, मग काहीतरी म्हणजे असं सगळा अभिनय त्याच्यासमोर बाहेर पडत असावा किंवा काहीतरी छान गोष्ट सांगत, की त्याला इथे-तिथे बघायचं काही संधी द्यायचीच नाही. एक त्याला कलाकार समोर येत शब्दांमध्येच होता. गुंफायचं बरोबर. आणि त्याला आपल्याकडे म्हणजे तसं त्यांनी खाल्लं पाहिजे. त्याला कुठेही अशा कुठल्याही बाकीच्या म्हणजे फोन समोर ठेवलाय बरोबर. आणि हो, तो हो. बघत तासनतास टपा-टपा खातोय. मला ते कष्ट घ्यायचे त्याला तो घास भरवण्यासाठीचे. हे मला होतं आणि ते करत असताना मला असं वाटलं, की यार मला लहान मुलं पहिल्यापासूनच आवडत होती. सो मला एक डोक्यात आलं, की आपण त्यापूर्वी माझा असा नेहमी विचार होता, की अरे हे नेहमी म्हटलं जातं, की तुम्ही काय आता ॲक्टिंगमध्ये तुम्ही हे हं, घेता, हं. शिक्षण वगैरे घेता. मग कामं नाही मिळाली, की काय लोकांना अभिनय शिकवत तुम्ही फिरणार. हे बोललं जातं. हे बोललं माझ्या डोक्यात पूर्वी असायचं. हं. आपण तेवढे पात्र आहोत का इतरांना आपण काय केलंय, की मी इतरांना शिकवावं? हा प्रश्न उभा हां, राहतो. हां. तर मी पूर्वी हे विचार करायचे. हं. म्हणजे विवान माझा मोठ्या मुलाचं नाव विवान. तो होण्याच्या आधीपर्यंत. पण तो झाल्यानंतर आहे ना, माझे ते विचार भस्कन बदलले आणि मला असं वाटलं, की ह्यात खूप गंमत आहे. नाटकामध्ये ना एक वेगळी गंमत आहे आणि ते शिकवत जेव्हा मूल वाढेल ना, म्हणजे त्याच्या अवतीभोवती फिरत जर वाढलं ना, तर त्याचं लाईफ खूप जॉयफुल होईल. त्याला फार मज्जा येईल. काही गोष्टी करताना. असं काहीतरी माझ्या डोक्यात आलं आणि मग माझ्या डोक्यात असा विचार आला, की माझं मूल आणि माझे मित्र-मैत्रिणींचा जो कलिग आहे, तर त्यांच्या मुलांना घेऊन मी एखाद दिवशी एखादा छान कंटेंट पाहावा. त्यांनी पाहावा असा. जे आपल्या लहानपणीचे मला सुचले तेव्हा तेच हं. कंटेंट. म्हणजे जर आपण मोगली पाहत होतो, तर आपण मोगली पाहूया, आपण मालगुडी डेज पाहूया किंवा आपण बालचित्रवाणीचे जुने-जुने एपिसोड्स काढून पाहूयात. हे या मुलांना घेऊन एकत्र आपण असं बसायचं आणि बघायचं. मग त्यांना काहीतरी पॉपकॉर्न वगैरे हं, द्यायचे हं, हं. आणि अशी मज्जा करूया. हा माझा पहिला थॉट. आणि ओके. मग नंतर मला असं वाटलं, की का नाही आपण अशी एक शाळा सुरू करूया, की जी नाट्यशाळा असेल आणि तिथे ही सगळी मुलं मला असं वाटलं, की ते करत असताना मला माझ्या मुलांना वाढवणं सोपं जाईल. ओके.
जेव्हा हा कुठेतरी थॉट. आईचा सुद्धा एक विचार होता. म्हणजे थिएटर कोलाज हे माझ्या नाट्यशाळेचं, बालनाट्य शाळेचं नाव आहे. पण थिएटर कोलाज ही संकल्पनाच मला पालकत्वातनच आली. मी तुला विचारेन, खरं तर 9 वर्षाची जर्नी आहे आता ह्या बालनाट्य शाळेची. कसा प्रवास होता हा? काय अडचणी आल्या? कारण आपण जसं तू म्हणाली, की खरं तर विचार आपण करतो, हम्म. ऍक्शन करणं खूप महत्वाचं असतं, हो पण जेव्हा हो आपण हो. कृतीमध्ये आणतो त्यावेळेला खूप सगळ्या अडचणी सुद्धा येतात. तर हम्म. अशा कुठल्या बेसिक तुला अडचणी वाटल्या आणि त्यावर मात कशी तू केलीस? कारण तुझ्याकडनं ना मला खूप सुंदर असे 2 कान मंत्र सुद्धा मिळाले, की जसं तू म्हणालीस, की मम्मा गिल्ट असतो, पण हो. त्यावेळेला क्वालिटी टाइम आणि क्वांटिटी टाइम हा खूप महत्वाचा आहे. कारण आज सगळ्या महिलांना एक आई जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा हम्म. तिचा कुठेतरी जीव मागे अडकलेला असतो आणि हम्म. तो एक कानमंत्र आहे. आणि जसं तू दुसरा म्हणाले, की जेव्हा काही विचार आपल्या डोक्यात येतो तर तो ऍक्शन मध्ये आणणं आणि कृतीत करणं. हम्म. पण जेव्हा आपण कृतीमध्ये उतरवतो तेव्हा तो आराखडा कसा असतो आणि काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावर मात कशी केलीस? सी हे बघ, कुठलीच गोष्ट सोपी नसते जगात. हो, ते तर म्हणजे आहेच. आता तू घरातनं बाहेर हो हो, पडलीस आणि तुला शूटिंगला जायचंय, जायचं तर तुला येस, मध्ये काही येऊ शकतं. येऊ म्हणजे शकतं. ते अडचणी आल्या नाहीत हम्म. तर त्या प्रोसेसमध्ये गंमत नाही. पण तुझ्याकडे बॅलन्सिंग पण होतं ना गं, कारण त्यावेळेला ॲट अ टाइम एकीकडे बालनाट्य शाळा, तुझं अभिनय करिअर सुद्धा हम्म. आहे, घरी मूल सुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स कशा केल्यास मग? सी मी अभिनय म्हणजे त्या दरम्यान आहे ना, खूप अभिनय यासाठी मी आता सज्ज आहे. हा थॉट माझ्याकडे नव्हता आला, कारण मलाच माझ्या शरीरात झालेले बदल, जसं म्हटलं की वजनच आत्ताही तसंच आहे, पण त्यावेळेचा कॉन्फिडन्स वेगळा असतो. वेगळं, म्हणजे थोडंसं बरोबर. आपल्याला जरा बाळाकडे बघणं, मग त्या वेळा, मग आपण बरोबर. स्वतःकडे ना तेवढं लक्ष देत नाही. आणि हा जो विचार आहे ना मुलांना नाटक शिकवण्याचा, जो मला असं वाटलं की मी जर यामध्ये तद्दन शिक्षण घेतलेलं आहे, मी 2 वर्ष त्याचा डिग्री घेऊन अभ्यास केलेला आहे, तर हे माझं कर्तव्य आहे की ते मी इतरांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवावं. आणि बरोबर. त्यातही लहान मूल हा जो वयोगट आहे 5 ते 15, हा अत्यंत महत्वाचा वयोगट आहे, ज्याला आपण कलाकार म्हणून, म्हणजे अभिनेता असू दे किंवा या फील्डमध्ये काम करणारे दिग्गज कलाकार म्हणून पण असू देत, आपण त्याला फार सिरियसली घेतलं पाहिजे. तुला काय वाटतं, मुंबईमध्ये एवढा सिरियसनेस आहे की मुलांना बालनाट्य शिबिरासाठी किंवा शाळेसाठी पाठवलं जातं? सी पालकांमधला सिरियसनेस हा आपण कसं प्रेझेंट करतो त्याच्यातनं निर्माण झालेला आहे. कारण कुठली नाट्यशाळा किंवा कुठलंही अभिनयाचं शिबिर पाहिलं तर त्याच्या पहिली बाहेर पाठी असते त्यांना कॅच करण्याची, की तुम्हाला इथे संधी दिली जाईल. तर मुळात आधी माझा ह्या गोष्टीवर विश्वासच नाही. कोणी कोणाला संधी देणारं कोणी नाहीये. तुमचं तुम्हालाच धडपडावं लागतं आणि तुमचं तुम्हाला डोकं आपटावं लागतं. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण तुम्हाला संधी नाही मिळाली, किंवा तुमच्याकडे संधी आहे पण तुमच्याकडे टॅलेंट नाहीये, हे हा जो कॉन्ट्राडिक्टरी थॉट आहे ना, हा आपल्याला असाही एरवी तेरवी पाहायला मिळतो. पण तुम्ही त्याच्यामध्ये पॅशनेटली, जिद्दीने शिक्षण घेणं, आणि शिक्षण म्हणजे काय आहे, एक्नॉलेजमेंट, त्याची माहिती घेणं, त्याच्यामध्ये कोणी काय काय करून ठेवलेलं आहे हेही पाहणं, आणि मग त्यातनं मला नवीन नवीन गोष्टी सुचून त्या मला कराव्याशा पाहणं, कराव्याशा वाटणं, ही जी प्रक्रिया आहे ना, ही फार महत्वाची आहे. पण दुर्दैवाने असं होतं ना, की दाखवलं जातं डायरेक्ट हो, त्याचा रिझल्ट, तुम्हाला इथे संधी तुम्ही मिळणार स्टार, आहे. येस तुम्ही येस. स्टार होणार एका रात्रीत, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला अभिनय शिकवणार. मुळात अभिनय हा नाही शिकवला जाऊ शकत. संवेदना जागृत करणं हे फार महत्वाचं आहे. एका नटासाठी ही खूप महत्वाची पायरी आहे. आणि आता मी इतके वर्ष मुलांबरोबर, लहान मुलांबरोबर काम करते. लहान काय, काम करत असताना अनेक बरोबर आपण सहकलाकारांबरोबर काम करतो. कधी उत्तमांकडे पाहिल्यानंतर, दिग्गजांकडे पाहिल्यानंतर वाटतं की काय माणसांनी करून नेऊन ठेवलं या बरोबर. भूमिकेला. आणि जेव्हा दुर्दैवाने नाही फार काही बरं बघायला मिळत, तेव्हा असं वाटतं की ही समज का नाहीये, तरीही ही व्यक्ती इथे काय. हम्म. तर ह्या जाणीवा खूप निर्माण होतात. आणि मुलांच्या विश्वामध्ये मला हे खूप जाणवलं की आत्ता तर फार भयंकर आहे परिस्थिती आपल्या हो हो. आजूबाजूची. यूट्यूब हे सगळं त्यांच्यासाठी हेच नॉलेजचं प्रमाण आहे. ह्याच्यावर आहे म्हणजे हे खरं. मी ना तुला ह्यावरूनच प्रश्न विचारेन, कारण जसं तुझं बालपण होतं खरं तर अभिनय किंवा घरातूनच ते संस्कार हम्म. नकळत होत होते, पण तरीही जसं मी म्हणाले की नाट्य शिबिरामध्ये जाऊन तू त्याचं प्रशिक्षण घेतलं,
पण आज आता कसं झालंय की एखादं गाणं लावलं युट्यूब किंवा इन्स्टाला, त्याच्यावरती मुलांनी थोडेसे पाय थिरकले किंवा थोडंसं करून काही नाट्य सादर केलं की आपल्याला वाटतं की नाही, गरज नाही, ह्यांना बॉर्न टॅलेंटेड आहेत असं. पण तुला काय वाटतं की खरं तर ह्या नाट्य शिबिराची किती महत्वाची गरज आहे, म्हणजे का महत्वाचं आहे, आणि जाऊन नाट्य शिबिरात प्रशिक्षण घेणं किती महत्वाचं आहे? तू खूप छान मुद्दा आता मांडलास, म्हणजे त्याची जोडणीची आहे. जसं मी तुला माझ्या बालपणाविषयी हो, आवर्जून काही गोष्टींचा उल्लेख करून सांगितलं की तुमच्या बालपणामध्ये ना तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. बरोबर. बालपणामध्ये आपल्याला आलेले अनुभव, बालपणामध्ये आपण पाहिलेल्या गोष्टी, ह्याचा आपल्यावरती, आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती खूप मोठा परिणाम असतो. बरोबर. त्यामुळे हा जो बालपणाचा काळ आहे ना, हा नुसताच वेडा काळ नाहीये मज्जा करण्याचा. मज्जा आहेच, त्यात इनोसन्स आहे. पण दुर्दैवाने आजूबाजूची मोठी माणसं, मोठी म्हणजे कळत नकळत होतं, हे मुद्दामून होत नाहीये. हे आपले आता अपडेटेड झालोय आपण, किंवा बदललेला जो काळ आहे त्यामुळे हे सगळं झालंय. हे कुठल्याही पालकाच्या हातात राहिलेलं नाही आता. पण त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा आहे की इनोसन्सच मरत चाललाय मुलांमधला. हे जे बदल झालेत ना, हे आपण प्रगतीकडे पाहतोय, पण त्याच्यामध्ये संवेदनांची किंवा त्याच्यामध्ये भावनांची ही अधोगती झालेली आहे, इफ यू विल सी. त्यामुळे बालनाट्य प्रशिक्षण, आता नाटकामध्ये ही ताकद खूप मोठी आहे. मला, मी नेहमी, म्हणजे बऱ्याच कार्यक्रमांमध्ये किंवा कधीही कोणाशी बोलताना मी नेहमी या ओळीचा उल्लेख करते, आणि हे तर तुम्ही दिलेलं एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, कारण इथून अनेकांकडे हा विषय जाणार आहे. तर मी ते आवर्जून सांगेन की बी कारंत, NSD, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी निर्देशक, तर त्यांनी एक खूप सुंदर ओळ लिहिलेली आहे. नाटक हे झाडासारखं असतं, त्याची मुळं जितकी खोलवर जातात ना, तितकं ते उंच आकाशाला भिडतं. तर जेवढी तुमची मुळं घट्ट रुजवली जातील ना, तितकं तुमचं मोठं होणं फार सोपं आहे, आणि त्याचं बहरणंही सोपं आहे. पण त्या मुळांवरती जर आपण कामच नाही केलं तर पुढचं काय आहे? आणि ते फक्त वरपांगी नाहीये, ते फार आत्मिक आहे. म्हणजे ते त्यांच्या छोट्या 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 गोष्टींना ऑब्झर्व करण्यापासून आहे. आता मूल जेव्हा टीव्ही बघतंय किंवा तो व्हायलन्सच बघतोय, तर त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार येणार आहेत. तो कवितेत कसा रमेल? त्याच्यासाठी फॅन्टसी तीच आहे. आता ते इतके व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आहेत, जे नाही त्यांच्या आजूबाजूला, तेच त्यांना खरं वाटतंय. अव्हेंजर्स ही कृत्रिम निर्माण झालेली पात्र आहेत, ती तुम्हाला दिसतात का? पण तुमच्या आयुष्यातले अव्हेंजर्स तुम्ही पाहताय का? दिव्यांग मुलं असतील, जे त्यांच्या अशक्यांवरती मात करून काहीतरी उत्तम करतात, जे आमच्या किमयागर नाटकामध्ये दाखवलं जातं. हेलन केलर यांच्या आयुष्यात ही खरी ती अव्हेंजर आहे ना. हे कुठे मुलांना माहिती आहे? त्यांना ती नावही माहिती नाहीये. ती फक्त पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित आहेत, पण त्याच्यातही आता पोर्शनमध्ये इतके बदल झालेले आहेत ना. तर पण हे नाटकात नाहीये. हे नाटकाच्या मुळामध्ये जे आहे ना, तर ते, हा सगळा आवाका तिथे चाचपडला जातो. तुम्हाला एक अभिनेता म्हणून तयार होत असताना तुम्हाला आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, तुमच्या आजूबाजूला असणारी पात्र, खरी खरी पात्र, त्यांना येणारी आव्हानं ही तुम्हाला पाहायला मिळतात. फॉर्च्युनेटली आमच्या लहानपणी, म्हणजे माझ्याही लहानपणी मी पाहिलंय, मी ज्या वर्गामध्ये होते तर तिथे काही घरकाम करणाऱ्या पण व्यक्तींची मुलं माझ्याबरोबर शिकलेली आहेत. किंवा परिस्थिती, कधीतरी माझ्या घरी माझ्या आई वडिलांनी सांगितलंय की नाही, ही गोष्ट तुला नाही मिळू शकत, आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, म्हणून त्या गोष्टी मिळवण्यासाठीच माझा, ती जी काही आहे धडपड. तर ती धडपड वेगळी होती. आता ती परिस्थितीच नाहीये. आता वर्गीकरण ही आर्थिकदृष्ट्या झालेली आहेत. मुलं म्हणजे कॉस्मोपॉलिटिन वेगळ्या प्रकारे राहतात, म्हणजे आर्थिक स्तरांवरती सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. मग ह्या मुलांना कसं कळणार पात्र म्हणजे नेमकं काय आहे, गरिबी म्हणजे नेमकी काय आहे, किंवा एखादी गोष्ट न मिळण्याचं पीळ काय आहे, भावंडांविषयी आपल्याला काहीतरी वाटणं म्हणजे नेमकं काय आहे, कुठेतरी भावना, इमोशन्स म्हणजे नेमकं काय आहे. मी आजी आजोबांबरोबर राहतच नाही, आजी आजोबांचं प्रेम जिव्हाळा म्हणजे नेमकं काय आहे. आता हे जेव्हा तुम्हाला पात्र म्हणून दाखवायचंय, तर तुम्हाला त्याचा अनुभव तर पाहिजे. तो अनुभव तुम्ही कुठून निर्माण करणार? मग ह्या प्रशिक्षणामध्ये किमान पुस्तकांमधून, कधी कधी त्या अनुभवाची निर्मिती केली जाते, इम्प्रोव्हायझेशन्स मधून ती निर्माण केली जाते. आता मी माझ्या नाट्यशाळेमध्ये काही गोष्टी आवर्जून सुरू केल्या. हा, म्हणजे मला हा प्रश्न हो, आवडेल की कारण कशी प्रोसेस असते, म्हणजे नाट्यशाळा, कारण बालनाट्यशाळा हे काय आत्ता मुलांना जर म्हटलं ना, तर ते विचारतात म्हणजे काय. हा,
हे म्हणजे काय, हे म्हणजे हे तुम्ही कसं काय दाखवू. तर आम्ही काही फिल्म्स पण म्हणजे मी मुद्दाम हा विषय 2017 मध्येच पहिल्या वर्षीच जसं मी म्हटलं की मला डोक्यात हा हो, थॉट हो. आला होता की सगळी मुलं एकत्र बसून आम्ही काहीतरी छान छान पाहतोय, होतं. चांगला बरोबर. चित्रपट पाहतोय, उत्तम दर्जाचा पाहतोय. तर त्या पद्धतीने अम, महिन्यातला एक वार हा चित्रपटांचा वार मी ठेवलाय आणि ज्यामध्ये खास लहान मुलांसाठी त्यांनी पाहावा असा आशय जो उत्तम चित्रपटांच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी करून ठेवलेला आहे आणि तो नुसता म्हणजे इंडियन सिनेमा नाही म्हणू शकत, तो वैश्विक म्हणजे जागतिक दर्जाचे चित्रपट आहेत असे आणि अनेकांना हे माहितीच नाहीये, पालकांनाही माहिती नाहीये, अवेलेबल नाहीये. फार दूर कशाला, आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपण दूरदर्शनवरती खूप चांगल्या चांगला आशय पाहिलेला आहे, पण आता आपण दूरदर्शन पाहतच नाही, मुलांना ते माहितीच नाहीये. तर त्यामुळे शोधून शोधून आम्ही काही चित्रपट दाखवतो ज्यामध्ये थिएटर कोलाजसाठी म्हणजे माझ्या नाट्यशाळेमध्ये संतोष पाठारे हे चित्रपट मुलांना कुठले दाखवले गेले पाहिजेत. तर त्यांचा त्यातला अभ्यास खूप खोलवर आहे. तर ते काही सुचवतात, काही मी कधीतरी त्यांना विचारते, की हा चित्रपट आपण दाखवूया का? आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो. आणि खास मुलांच्या मानसिक म्हणजे त्यांना त्या विषयात म्हणजे एक सिनेमा उत्तम काय असला पाहिजे हेही त्यांना कळलं पाहिजे त्यातनं. गोष्ट कशी सांगितली जाते हेही कळलं पाहिजे. उत्तम अभिनयाचंही त्यांना परिमाण त्यातनं समजू शकेल. अशा पद्धतीच्या चित्रपटांची आम्ही निवड करतो. सुरुवातीला फार कठीण गेलं. तू मगाशी जसं म्हणालीस, की तुला काही अडचणी आल्या का? अडचणी. तर ऑफकोर्स मुलांकडनंच त्या आल्या. मुलं ते चित्रपट दाखवायचं आम्ही ठरवलं. त्यांना वाटलं, की आता कुंग पांडा, यू नो स्पायडरमॅन वगैरे असे आपल्याला काय बघायला मिळेल. आणि त्याच्या एकदम विरुद्ध, शांत, संथ गतीचे चित्रपट त्यांच्या समोर मांडले गेले किंवा दाखवले गेले. अ, तर एकदा एक किस्सा झाला होता, टिंग्या फिल्म संतोष दादांनी दाखवली आणि त्या दिवशी नेमकी मी सेशनला नव्हते आणि मुलांनी इतका वाद आणला त्याला आणि ते फार म्हणजे हे काय आहे? म्हणजे ते होल्डच झाली नाहीत मुलं. मग मला सूच आली आहे, मला भूकच लागली आहे, मला हेच झालं, मला तेच झालंय. सगळे उठून निघायला लागले आणि मग संतोषला म्हणलं, "यार एवढी छोटी-छोटी मुलं यांना काय कसं काय आपण हे दाखवायचं?" मग मी मुलांशी बोलले. तर मुलं मला म्हणाली, "काय आहे?" तर बरोबर आहे ॲक्चुअली मुलांचं. एका म्हशीच्या गोष्टीबरोबर ते कसे कनेक्ट होणार? त्यांनी पाहिलीच नाहीये म्हैस. एका गावात घडणारी ही गोष्ट आहे. गावातल्या एका मुलाला ती कनेक्ट होते, पण माझ्या मुलाला ती कनेक्टच नाही होत. कारण त्यांना हे माहितीच नाहीये. म्हणून ह्या मग गोष्टींमधनं त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तर त्या चित्रपटातनं मग नंतर जेव्हा त्यांनी आता हळू-हळू म्हणजे आता 9 वर्षातला मला अभिमानाने सांगावीशी वाटते ही गोष्ट, की माझ्या थिएटर कोलाजमधली जी मुलं आहेत, तर ती मस्जिद मजिदींची चिल्ड्रन्स ऑफ हेवन सारखी फिल्म असेल, लाईफ ऑफ लाईफ इज ब्युटिफुल सारखी फिल्म असेल, अनेक चित्रपट त्यांनी पाहिलेले आहेत. चिल्ड्रन फिल्म असोसिएशनच्या आपल्याकडे तयार झालेल्या म्हणजे त्या खरं तर अर्काईव्हमध्ये मिळतील आहेत म्हणजे हे सगळे चित्रपट सई परांजपेंनी त्यावेळेला इतके सुंदर सुंदर चित्रपट आणि खूप दिग्गजांनी त्याच्यामध्ये कामं केलेली आहेत म्हणजे कुठेतरी हे इंडियन सगळं काही फिल्म्समध्ये हा जी त्यांच्यामध्ये खास पण लहान संस्कार. मुलांसाठी केलेल्या बरोबर. फिल्म्स आहेत तर त्या फिल्म्स आहेत अवेलेबल आणि त्या आम्ही पाहतो इथे आणि ह्या पद्धतीने ही शाळा शाळा एकंदरीत चालते चालते. त्यांच्यासाठी पोर्टेबल लायब्ररी पण आपण सुरू केलेली आहे वाह! ज्या मध्ये त्यांना उत्तम साहित्यकार म्हणजे बालसाहित्यिकांची पुस्तकं तीही तिथे मी अवेलेबल करून देते आणि पूर्वी मी ती घरी देत होते नंतर ती येणं थांबायला लागलं मग मी आपल्याच नाट्यशाळेमध्येच म्हणजे जेव्हा ते येतात त्यावेळेला आम्ही गोष्टीचं सेशन सुरू केले सो मी आता काही काळापूर्वी त्यांच्यासाठी द स्टोरी टेलर म्हणून एक ऍक्टिव्हिटी सुरू केली सो आपल्या क्षेत्रातलीच काही उत्तम मंडळी ती जेव्हा त्यांना ती गोष्ट वाचून दाखवतात तर ती गोष्ट जेव्हा पुस्तकात असते शब्दांमध्ये आहे ती पण ती जेव्हा वाचताना त्यातली पात्र जेव्हा बाहेर येतात तर त्यातली गंमत काय तर ते आपल्याला पोहोचावं लागणार ते नाही येणार तिथपर्यंत बरोबर. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागणार आणि हा जो भ्रम आहे ना आत्ता मुलांना आवडत नाही मुलं हं. नाहीच ते रिसीव्ह करणार हे एकदम मी या गोष्टीला कधीच मान्य करणार नाही कारण मुलांना आपण ज्या पद्धतीने तुम्ही प्लेट जशी सर्व करणार त्याच्यावर त्याला ते आवडणार की नाही हे ठरणार आहे जर आपणच ती निराशेने किंवा आपण नाहीच पोहोचवतो तर त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही
पण मुलं छान आवडीने पाहतात, मुलं छान आवडीने वाचतात, मुलं छान आवडीने ते रिसीव्ह करतात. आणि नाटक हे असं प्लॅटफॉर्म आहे की तिथे त्यांना ते व्यक्त करण्याचं माध्यम मिळतं. सो त्यामुळे भाषेची गोडी त्यांना तिथे लागते, त्यांचा शब्दसंग्रह त्यातनं वाढणार आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी बालसाहित्य हे मी आपल्या शाळेचा तो एक भाग, म्हणजे त्या लायब्ररीमध्ये ती काही पुस्तकं, त्यातनं कथाकथन, गोष्टी सांगणं, हाही त्यातला एक महत्वाचा विषय म्हणून ठेवलेला आहे म्हणजे खरं तर बालप्रशिक्षणात. आत्मविश्वास आणि वाचन सुद्धा कुठेतरी हे हो, त्यांना त्यांच्यामध्ये हे रुळलं जातं. कारण आजकाल कसं झालंय, आपल्या काळामध्ये ऑडिओ बुक्स नव्हत्या, आता ऑडिओ बुक्स आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे ऑडिओ बुक्स मधून मिळते, त्यामुळे पुस्तक हातात घेऊन ते ओपन करून ती पानं वाचावी असं सुद्धा आता वेळ नाहीये त्यांच्याकडे. म्हणजे कारण तो कलच त्यांचा जात नाहीये. तर मी म्हणेन की फक्त नाटक किंवा पुढे नाटकात काम करावं, अभिनय करावा म्हणून नाही, पण वाचन किंवा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी सुद्धा आपण ही बालनाट्य शाळा सुरू करू शकतो किंवा ते मुलं जॉईन करू हो, शकतात. हो. असा प्रश्न विचारेन एक पालक म्हणून, की का ही बालनाट्य शाळा माझ्या मुलाला किंवा मुलीला मी का टाकावं ह्यासाठी, तर काय उत्तर असेल पल्लवी? जसं शाळेमध्ये आपण सगळे विषय शिकतो की नाही, हम्म, हम्म. आपल्याला गणित आहे, आपल्याला विज्ञान आहे, शाळेमध्ये आपण गाण्याचेही प्रशिक्षण आपल्याला मिळतं. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, नाट्य प्रशिक्षण अनेक शाळांमध्ये विषय म्हणून घेतलाच गेलेला नाहीये. आणि त्याचा आवाका इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये सगळ्याचं सार नाट्य प्रशिक्षणामध्ये आहे. जसं तू म्हणालीस की आत्मविश्वास हा वाढतोच, कारण बरोबर. नाटक ही एक जिवंत कला आहे. तुम्ही एकदा मंचावरती गेल्यानंतर तुम्हाला तिकडे रिटेक हा प्रकार नाहीये. एकदा तुम्ही उभे राहिलात की तुम्हाला ती बाजू मारून न्यायची. सो तो ती ताकद मंच देतो. भाषेवरती काम तिथे होतं, तिथे संवेदनांवरती काम होतं, भावनांवरती काम होतं. ज्या भावना आतमध्ये आहेत त्याला बाहेर येण्यासाठीची एक चांगली उत्तम वाट मिळते. आजूबाजूचं भान आपल्याला येतं, कारण जी गोष्ट आपण सादर करतो, जेव्हा जेव्हा जी जी नाटकाच्या माध्यमातून आपण जी गोष्ट सादर करतो, ती कोणाची तरी असते, कोणाबरोबर तरी काहीतरी घडलेलं असतं. सामाजिक पातळीवरती काय काय गोष्टी आहेत, कोणाचं काही दुःख असेल, कोणाचा काही आनंद असेल, कोणाला येणारी अडचण असेल, त्या हर्डलमधनं ती व्यक्ती पुढे गेलेली आहे. तर ही पण तिथे आपल्याला ज्ञात होते. जो कुठेतरी पूर्णपणे एक एक प्रशिक्षण माणूस घडण्याची जी प्रक्रिया आहे ना, प्रक्रिया आहे ती ती सगळी. नाट्य प्रशिक्षणामध्ये आहे. आणि ती का लहान मुलांबरोबर, कारण लहान मूल 5 ते 15 वयोगट हा टिपकागदासारखा आहे. तुम्ही जे त्याला देणार आहात ना, ते ऍब्झॉर्ब करणार आहे. आणि ते त्यामुळे कुठेतरी तो सबकॉन्शियस खूप माइंड मध्ये सुद्धा महत्वाचा वयोगट आहे, बरोबर. जिथे खरं तर बालनाट्य प्रशिक्षण हे त्यांना द्यावं. इतर सगळ्या, जसं आपण नाही नाही फोनिक्सला गेलं पाहिजे, बरोबर. हो, हो, हो. आपल्या मुलांनी अबॅकसला गेलं पाहिजे, तर आपल्या मुलांनी नाटक शिकलं पाहिजे. आणि ते फक्त अभिनयात करिअर करायचंय म्हणून नाट्य प्रशिक्षण नाहीच आहे. नाट्य प्रशिक्षण हे तुम्हाला सर्वतोपरी तुमच्यावरती, तुमच्या आवाजावरती, तुमच्या देहबोलीवरती काम करतं. मी कशी उठते, कारण तिथे तुम्ही पूर्ण दिसता ना, तिथे थोडीच बरोबर. तुमचे शॉर्ट्स, मी फक्त मिड दिसणार आहे, मी फक्त क्लोजला दिसणार आहे, मी संपूर्ण दिसणार आहे. माझी देहबोली काय सांगते, तर तिथे सगळ्या गोष्टीचा विचार केला जातोय. बरोबर. तर ते सर्वांगीण प्रशिक्षण आहे आणि ते मुळात विचारावरती काम करतं, आणि म्हणून ते मुलांसाठी फार गरजेचं आहे. मला वाटतं आई म्हणून जो तुझ्या डोक्यात हा त्यावेळेला जो विचार आलाय खूप सुंदर आहे, कारण कुठेतरी ह्यातून एक माणूस घडतोय जो पुढे फ्युचर मे बी अभिनेता किंवा कुठलंही करिअर असो त्यामध्ये तो छान असेल. खूप छान वाटलं. मी ना एक रॅपिड फायर घेते हो, तुझ्यासोबत, प्लीज. कारण मला त्यातनं अजून काही गोष्टी पल्लवी बद्दलच्या ऐकायला मिळतील. रॅपिड फायर हा पल्लवी, फास्ट आन्सर्स. टी की कॉफी, चहा की कॉफी? चहा. स्टेज की कॅमेरा, कुठे जास्त मजा येते? स्टेज. फेवरेट मराठी प्ले, जो एक मराठी प्ले जो आजही तुझ्या मनात आहे? म्हणजे मी केलेला, हा, मी येस. काम केलेलं तू की काम इतरांचं केलेलं कोणाचं काम किंवा केलं? इतरांचं सुद्धा कोणाचं एखादा मराठी प्ले जो मनात एखादी गोष्ट असते ती आवडते? मला वाटतं मी केलेलंच मी सांगेन. अर्थात किमयागार. थिएटर की टीव्ही, कोणता अनुभव जास्त तुला आव्हानात्मक वाटला? मी काम करत असताना ऑफकोर्स थिएटर. पहिलं सेलिब्रिटी क्रश? सेलिब्रिटी क्रश ऍक्च्युली खूप आहेत, पण मला नेहमी अभ्यासू नटांबद्दलचं आकर्षण वाढलं. म्हणजे मी या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर माझे ते ऑब्झर्वेशन्स वाढले, त्यामुळे त्यात खूप जण आहेत. म्हणजे आणि नाटक करणारीच सगळी मंडळी आहेत. तरी एक तर नाव घ्यायचं एकाचं झालं. नाव घेणं म्हणजे ते दुसऱ्यावरती हे आहे. मला तसं नाही बोलता येणार, कारण अनंत मंडळी आहेत तशी. आणि मराठी इंडस्ट्रीतली आहेत, म्हणजे आता माझे गुरु आहेत पहिले,
वामन सर म्हणजे ते अर्थात दिग्दर्शक आहेत, पण रोहिणीताई आहेत. आज या वयामध्ये त्या ज्या पद्धतीने काम करतायत, पुन्हा ते त्यांचं मूळ हे नाटक आहे. अ, नसीर सर आहेत, इरफान खान, ही सगळी नाटकाशी निगडीत मंडळी आहेत. आणि मग त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे, तर ते नेहमी भावतं पाहिल्यानंतर, की अरे हां, हे आहे म्हणजे हे खरं आहे. यातला खरेपणा जाणवतो. पुढच्या प्रश्नाकडे मी वळेन. बिगेस्ट लेसन थिएटरने जो तुला शिकवला, जो तुला असं वाटतं थिएटरमधून एखादा लेसन जो तुला मिळाला? मला भान आलं. मला जगण्याचं भान आलं. मला फक्त मी काहीतरी मोठी ॲक्ट्रेस होईन आणि मला खूप काहीतरी म्हणजे ग्लॅमरपेक्षा मला सामाजिक भान आलं जबाबदारीचं. तुझा फेवरेट डायलॉग कोणता आहे? हां, डायलॉग. आता मला ते आठवायला लागलं मात्र. किंवा एक आयुष्याचा फंडा आपण म्हणू, की एखादा आपला प्रत्येकाचा आयुष्याचा एखादा डायलॉग असतो. सो तुझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी एक डायलॉग तू काय असा आहे, की जे नेहमी कंटिन्यू तुझ्या म्हणजे आपण बोलतो ना, की एक नेहमी वाक्य असतं ते? मी जसं म्हटलं ना, माझा ना हा एक आहे, की उत्तम माणसांबरोबरचा तुमचा सहवास आणि तुमचं अनुसंधान त्यांच्याबरोबर बांधा. म्हणजे हे मी स्वतःलाही लावून घेते. मी माझ्या स्वतःच्याही मुलांना तेच नेहमी सांगते, की उत्तम व्यक्तींबरोबर राहा, उत्तम व्यक्तींना ऐका. मग ते कोणी माहिती काय आपलेच ओळखीचे असले पाहिजेत असं काही नाहीये. पण एक उत्तम चॉईस कायम स्वतःचा सुसंगती सदा घडो. सदा घडो. करेक्ट. हा ऍक्च्युली सुसंगती सदा सदा घडो हे घडो. माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला वर्षानुवर्षचं ते एक वाक्य टॅगलाईन आपण म्हणू टॅगलाईन आहे शकतो. कायमस्वरूपी. जर तुझ्या आयुष्यावरती एखादं नाटक बसवलं, तर त्याचं नाव काय दिस इज असेल? टू मच. काय एवढं असेल? काम करणं म्हणजे तरी हा विचार पुढचा येऊ शकतो. जर सुचला तुला तर अजून हा असा. तर जर समजा असं केलं, नॉट बॅड थॉट. हा, तर काय असेल नाव? त्या कलाकृतीचं नाव काय हा. असेल? मला टायटल वगैरे देणं नाही, बट आय एम अ रिस्क टेकर ऑलवेज. सो मी धाडसाला फार महत्व देते आयुष्यात. कोणी नाही करणार ना अशा गोष्टी मला करायला आवडतं. सो एक काय म्हणू शकतो, जसं आपण अवलिया म्हणतो तसं एक धाडसी धाडसी मुलगी असं वेडी मुलगी काहीतरी. वगैरे असं काही असू शकतं. पण त्याच्यामध्ये धाडस हा एक हा फॅक्टर फॅक्टर असेल. मला वाटतो, की कारण नॉर्मली लोक जे म्हणतात ना, की बापरे, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे आता मुलांबरोबर काम करताना पण ऍक्च्युली मला ते पटत नाही खरं तर, की मुलांबरोबर काम करायचं. अनेक मित्रमैत्रिणी आहेत, उत्तम काम करणारे आपल्या हम्म. इंडस्ट्रीतली मंडळी आहेत. तर त्यांचं सुद्धा बापरे, मुलं नको, मुलांबरोबर. अरे आपण पण तर लहान मुलांमधूनच मोठे झालोय, तर आपण असं नाही बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि तिथे जे खरं आहे ना, ते कुठेच नाहीये. आपण ठाई ठाई खूप खोट्या विश्वात रमतोय, खोटं हसतो, खोटं बोलतो. आणि ते एकमेव विश्व असं आहे, की ते अत्यंत खरं आहे. मी ह्यालाच जोडून तुला हा प्रश्न विचारेन, की टाळ्यांचा आनंद की मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्यात जास्त मौल्यवान काय आहे तुझ्यासाठी? दोन्ही. मी ह्याचं तुला एक उत्तर देणारच नाही. दोन्ही हो सुद्धा. हो हो, म्हणजे तू मुलांच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स पाहिला, की तुझ्या मनात एक टाळी वाजतेच. पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर उभं राहिलेलं तुझं पहिलं त्या शाळेतलं हम्म. मूल, अभिमानाचं क्षण की टेन्शन काय होतं? माझ्या येस, कोलाज ह्याच्यातली स्टुडंट. मुलं, कोलाज मधली हो मुलं, हो. अभिमानाचा क्षण की टेन्शन. ऍक्च्युली दोन्ही पण. पण तुला सांगू, मी निर्धास्त झाले. म्हणजे पहिलं नाटक जेव्हा मी केलं, कारण मी जसं म्हटलं, की तुला प्रशिक्षण जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच एक कलाकृती घडणं फार गरजेचं आहे. तर थिएटर कोलाजमध्ये मी अजून एका गोष्टीचा विडा उचलला होता पहिल्याच वर्षी, की मी प्रशिक्षण तर देईन, म्हणजे वन्स इन अ वीक मुलांना नाटक शिकवणं, पण मी दरवर्षी बालरंगभूमीवरती एक नाटक मी घेऊन येणार आणि ते साधं सुद्धा नसणार. वा. म्हणजे ते कम्प्लिटली मेजर प्रोडक्शन असणार. मग त्याच्यामध्ये जो खर्च करायला, बरोबर माझ्याकडे काही पैसे नाही, म्हणजे प्रोडक्शन करा मोठं किंवा त्याच्यासाठीची माझी काही तरतूद काही नव्हती. पण मी करणार हे मला माहिती पण होतं. ही सुद्धा अडचण असून सुद्धा तू मी त्यावर 5 मात प्रोडक्शन्स केली. केली. ग्रेट. आणि पहिलं जेव्हा प्रोडक्शन होतं तेव्हा मुलांनी माझ्या डोळ्यातनं पाणीच काढलं होतं. म्हणजे मला निवडलं, बापरे किती धाडस आहे. आणि माझं एक अजून एक, की फक्त चुणचुणीत मुलंच नाटकात घ्यायची, त्यांची ऑडिशन प्रक्रिया नाही नाही नाही, सगळी मुलं नाटकात असली पाहिजे. आणि त्यांना समोर ठेवूनच मी नवीन नाटकच लिहिलं पाहिजे. मी जुनं नाटक कोणीतरी लिहिलेलं आणि मग मी ते करते, हे मी नाहीच करत.
बरोबर. दरवर्षी नवा विचार आला पाहिजे, नवीन काहीतरी सुचलं पाहिजे आणि आपण ते बसवलं पाहिजे. तर पहिल्या वर्षी मला असं झालेलं, की हा हा हे उगाचच आपल्याला शक्यतेच्या पलीकडचं आपण पाऊल उचलतोय. कारण मुलांना सिरियसनेस नाही, बरोबर आपल्यालाच टेन्शन आणि आपण असं मोठं नाटक करणार. आणि पहिला दिवस म्हणजे नाटक ज्या दिवशी परफॉर्म होणार, म्युझिक, लाईट, सेट हे सगळ्या सकट जेव्हा नाटक मंचित झालं आणि मुलं जी भागडत होती मंचावरती, त्यांना भीती नाही, पण आत्मविश्वासाची 1% कमी नाही. आपल्याला एरवी असं वाटेल, की हा मुलगा बोलेल की बोलेल की नाही, नाही. हा बरोबर. उभा तरी राहील की नाही धड. ते तिथे गेल्यानंतर हे थिएट्रिकल मॅजिक आहे. हे मॅजिक आहे. तिथे गेलेला माणूस ह्याला काही ना काहीतरी उत्तम सापडतं. त्यामुळे त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे यावर्षी मी बाबल्याचे दोस्त 5 घोस्ट नावाचं ची संकल्पना नाटक केलं. तर ते नाटक, तो विषयही अ, सगळी मुलं माझ्या थिएटर कोलाजमध्ये असलेलं प्रत्येक मूल त्या नाटकामध्ये आहे. आणि त्यांना आणि एका आत्मविश्वास वेळेला आणि सगळं. 35 मुलं नाटकामध्ये आहेत. म्हणजे म्हणून अभिमान आणि हो, टेन्शन हो. दोन्ही सुद्धा. दोन्ही पण. भारतातलं बालनाट्य अपुरं की उगवता सूर्योदय तुला काय वाटतं? भारतातलं बालनाट्य. कुठेतरी अपुरं आहे किंवा उगवता सूर्योदय आहे? मी कायम उगवता सूर्योदय म्हणेन. थोडी निराशा आहे या गोष्टीला घेऊन. अ, बरीच मंडळी काम करतायत. पण खूप मंडळी काम नाही करत आहेत. जी करू शकतात असं वाटतं. ते करतातच असं नाहीये. किंवा त्याला गांभीर्याने घेत नाहीये बालरंगभूमीला. कंटेंट क्रिएट होताना तिथेच मला ती गोष्ट लक्षात येते. आता ज्या पद्धतीने वेब सीरीज येतील किंवा काय, पूर्वी आपण दूरदर्शन किंवा हे बघायचो तर तिथे ना भान असायचं, बरोबर. की हे कलाकृती बघत असताना तिथे लहान मुलंही असतील. हे नाटक जर बघायला कोणी आलं, सहकुटुंब, सहपरिवार, तर आता त्याला काही मर्यादाच राहिली नाही. त्यात हा फोन सगळ्या मुलांच्या हातात गेलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या ना सगळ्या निरागस मनावरती जे आघात होत आहेत ना, तर मुळात कंटेंट क्रिएटरनी हा विचार करणं फार गरजेची गोष्ट आहे. पल्लवी, तू जसं म्हणाली फोन, मी आता तुझ्या हातात फोन देणार आहे, माझा मोबाईल. आणि हा जो कॉल तुझा लागणार आहे तो त्या थिएटरला लागणार आहे, जी रंगभूमी, हं. जी थिएटर ज्यातून तू मोठी झाली, तू घडलीस आणि स्वतःची एक वेगळी ओळख बनवलीस. आणि आज त्याच थिएटरमधून तू आज कुठेतरी इतर लहान मुलांना सुद्धा घडवतेस. हं. तर आज जर का थिएटर तुझ्याशी किंवा ही रंगभूमी तुझ्याशी बोलते, तर हं. तिच्याशी काय संवाद साधशील, काय बोलशील, असा हा कॉल हं. असेल. सो हा आपण कॉल लावलेला आहे थिएटर बरं. रंगभूमीला. डॅश 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 हा नंबर आहे. आणि हा मोबाईल ट्रिंग ट्रिंग बेल वाजते आणि तुझ्याकडे येतोय. हॅलो. मला वाटलंच नाही की कधीतरी मला तुझ्याशी असं प्रत्यक्ष बोलता येईल. तुला माहिती आहे की मी खूप भावनिक आहे. पण मी त्या सगळ्यावरचा कंट्रोल ठेवून मी तुझ्याशी खूप महत्त्वाचा संवाद साधणार आहे. अ, तुझ्याजवळ जी माणसं आली, जे कलाकार आले, त्यांना कधीच तू निराश केलं नाहीस. तू सगळ्यांना सामावून घेतलंस तुझ्यामध्ये. अगदी नव्या होतकरू माणसापासून ते दिग्गजांपर्यंत. तू कधी भेद केला नाहीस बाई. खरंच कधीच केला नाहीस. तू कधीच कोणाला म्हणाली नाहीस, की तुझ्यासाठी मी नाहीये. तू माझ्याकडे नाही येऊ शकत किंवा तू अ, या रंगभूमीवर पाऊल नाही ठेवू शकत. असं तू कधीच कोणाला म्हणाली नाहीस. ते सगळे भेद, वर्गीकरणं ही आमच्याच कोत्या बुद्धीने तयार झाली. तुझ्यासाठी दिग्गजांनी खूप काही करून ठेवलेलं आहे. तेवढं मी करेन मी नाही करू शकत. म्हणजे निश्चितच मला मर्यादा आहेत. पण त्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची माझी तयारी आहे. आणि मला जे सापडलं तुझ्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तू मला आयुष्यात दिलीस, तो म्हणजे खरेपणा. आणि खरेपणामध्ये आहे निरागसता. त्याच्यामध्ये इनोसन्स आहे. आणि त्याचं सगळ्यात रमणारं ठिकाण तुझ्याशी कायमस्वरूपी जोडलं जाणारं, तुझ्याशी जोडलं जाऊन राहण्यासाठी स्वतःवरती काम करण्यासाठी सुद्धा ही संधी तू मला निर्माण करून दिलीस, जी म्हणजे बालरंगभूमी. आणि त्यांच्यासाठी मी माझ्या शहरामध्ये एक छोटंसं माझं विश्व तयार केलं, करू शकले. पण त्या छोट्या विश्वालाही तू खूप मोठा आत्मविश्वास दिलास. आणि हे कार्य मी घेतल्यापेक्षा त्याचं माध्यम तू मला केलंस.
यासाठी मी कायम तुझी कृतज्ञ आहे. आणि मला खूप छान वाटतंय की हा संवाद मी तुझ्याशी साधू शकले. थँक सो मच. आणि ती ऊर्जा तू कायम देतीयेस, ती अशीच निरंतर राहणार आहे आणि ती न संपणारी आहे. इट्स इनफायनाईट. थँक सो मच. इट्स इटर्नल. थँक्यू पल्लवी. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, कारण मला खरं तर तुझ्यामध्ये फार वेगवेगळ्या छटा दिसल्या. म्हणजे लहानपणीची जी पल्लवी होती, न कळत कळत संस्कार घडले, आणि जेव्हा ती आई झाली, म्हणजे अभिनय तर करिअर हे सगळं काही केलं, स्ट्रगल होता, संघर्ष होता, कुठेतरी डोक्यामध्ये हवा होती असं मी म्हणेन कॉलेजमध्ये असताना. हो. पण ती हवा सुद्धा पुन्हा चाचपडायला स्वतःला, पल्लवीला तिने लावलं, आणि पुन्हा एक वेगळी पल्लवी तुला स्वतःमध्ये सापडली. आणि जेव्हा आई झालीस, आणि आई झाल्यानंतर जो विचार आला तो फक्त स्वतः पुरता, एक किंवा कुटुंबापुरता न होता पूर्ण सगळ्या कुटुंबासाठी झाला. कारण आज कुठेतरी ह्या बालनाट्य शाळेतून तू फक्त मुलांना आत्मविश्वास, त्यांना घडवणं आणि मानसिकरित्या त्यांना उभं करणं, हे तू काम खूप सुंदर करते. त्यासाठी नवभारत नवराष्ट्राकडनं शुभेच्छा म्हणेन. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. एक छान मैत्री आपण भेटलोय आणि अशा सगळ्या छान गप्पा झाल्या असं मला वाटतं. तुला कसं वाटलं, काय सांगशील? अरे मला फार मस्त वाटलं. मला खरंच खूप बरं वाटलं की ह्या विषयावरती कोणाला तरी गप्पा माराव्याशा वाटल्या. कारण ह्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ते सगळं पाहतोय की हे काही कशाची पब्लिसिटी आपल्याला करायची नाहीये किंवा आपल्याला कशाचं मार्केटिंग नाही करायचंय. आपल्याला व्यक्त व्हायचंय आणि ही आज समाजाची गरज आहे. हा मुद्दा मी तुला मगाशी सांगणार होते की एक महत्वाची गोष्ट आहे की नाट्य प्रशिक्षण म्हणजे जे मुलांसाठीचा आपला विषय झाला, तर हे नुसतं स्टार्स क्रिएट करणारी फॅक्टरी नाहीये. ही थेरपी आहे. आपल्या मानसिकतेला जपणारी. आत्ता आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, आपली मुलं पटापट डिप्रेशनमध्ये जात आहेत. आपली मुलं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेक अडचणींना पालक म्हणून पण आपल्याला सामोरं जावं लागतंय. पण ह्या विश्वात, कलेच्या विश्वात योग्य पद्धतीने घेतलं तर, जर आपण फक्त असा विचार केला संधी, मला चान्स मिळाला पाहिजे आणि त्या स्पर्धेत जर स्वतःला टाकलं तर तिथलं दृश्य वेगळं आहे. पण जर तुम्ही त्या कलेच्या सगळ्या विश्वामध्ये आनंद घेण्याचा जर तुम्ही विचार केलात, तर इथे फक्त आनंद आणि आनंद आहे. पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आहे. आणि अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी होऊ शकत नाही. एक पुस्तकात लिहिलेले शब्द असतात, एका स्क्रिप्टमध्ये दडलेले, ते दिग्दर्शकाला व्हिज्युअलाइज होतात आणि तो वेगळ्याच व्यक्तींना, पात्रांमध्ये आपल्यासमोर उभा करतो आणि आपल्यासमोर एक गोष्ट मंचित करतो. ही खूप मोठी ताकद आहे. ही प्रचंड मोठी शक्ती आहे. तुम्ही जो विचार करता, तो तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. हे आता आपण सॉरी. आता मॅनिफेस्ट. आपण मॅनिफेस्टेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकतोय. तर हे मॅनिफेस्टेशनच आहे, जे आपण या क्षेत्रातनं ऑलरेडी निर्माण करतोय. तर तीही मुलांची व्हिज्युअलायझेशन पॉवर, मी काहीही करू शकतो. मग ते फक्त अभिनेता होणं नाहीये. तुम्ही ज्या क्षेत्रात जे काही कराल, तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकाल आणि स्वतःचा विचार करून कराल. कॉपी पेस्ट नाहीये ते. तर त्यामुळे ही ताकद आहे आणि ती मांडण्याची संधी मला आज खूप छान मोकळेपणाने मांडता आलं. एक तर तू इतकं छान नाही, बोलतं केलंस मला. मला टेन्शन आलेलं. नाही, नाही. खूप छान पण बोललीस आणि मला खुललीस या तू गप्पा खरं तर. मारायला खूप गप्पा मजा आली. मारल्या. थँक यू. पुन्हा एकदा माधवी, थँक्यू थँक म्हणेन. सो मच. थँक थँक सो मच. थँक पल्लवी. तर मंडळी, आजचा आपला पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड हा पल्लवी सोबतचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून आम्हाला सांगा. तसंच पल्लवी सोबतच्या या खास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि पडद्यामागच्या कलाकारांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.